यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभु शककर्त्या छत्रपती शिवरायांचं अलौकिक चरित्र आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी शिवचरित्रातले अद्भुत सद्गुण शिरोधार्य करण्यासाठी शिवरायांनी आचरलेली जीवनमूल्य आपल्या व्यवहारामध्ये उतरवण्यासाठी बलाढ्य भारतवर्षाचं स्वप्न पाहण्यासाठी ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी निष्काम कर्मयोगी होण्यासाठी शिवरायांचे पायीक होण्यासाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी आदित्य प्रतिष्ठानचे सर्व निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण आदिशक्ती जगदंबेचे तुळजाभवानीचे आणि छत्रपती शिवरायांचे भक्त भगिनी बांधव महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि शालेय वानरसेना दिनांक 6 जून 1674 आनंदनाम संवत्सर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी उजाडता शनिवार पंच उषकाली शिवरायांना राज्याभिषेक झाला। शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले। गागा भट्टांनी वेदमूर्ती गागा भट्टांनी त्यांच्या मस्तकावर राजछत्र धरलं आणि त्या विराट विशाल अशा राजसभेमध्ये महाराज सिंहासनाधीश्वर झाले याची प्रचंड ललकारी निनादली। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंधर क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमन महाराज राजा शिव छत्रपती की जय 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 अक्षरशः दशदशा निनादून गेल्या। संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे संपूर्ण भारतवर्षातून हा अलौकिक राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी अनंत जनांनी अनंत निमंत्रितांनी आमंत्रितांनी किल्ले रायगडवर गर्दी केलेली होती। गागा भट्टांनी अथर्ववेदाच्या अधिष्ठानावर राज्याभिषेक प्रयोग हा स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला 170 श्लोकांचा आणि त्यानुसार राजांना वेदाधिष्ठित अधिकृत असा अलौकिक राज्याभिषेक करण्यात आला। महाराज बहुत प्रसन्न झाले आणि इतिहासामध्ये नोंद आहे की त्यांनी गागा भट्टांना 1 लक्ष होन दिलेत। 1 लक्ष होन। पण महाराजांचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी त्यांना जमिनीचा तुकडा सुद्धा दिला नाही।
महाराजांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचं वेतन दिलं नाही. महाराज वेतनाच्या विरुद्धच होते. वतन द्यायचं नाही, कोणतं वेतन द्या पण वतन देऊ नका, हा दंडक शिवशाहीचा शिवाजी महाराजांनी निर्माण केला. जमीन देऊ नका, रोख पैसे द्या, हा दंडक शिवाजीराजांनी पूर्णपणे आपल्या संपूर्ण चरित्रामध्ये आचरलेला दिसत. गागा भट्टांच्या अगोदरच्या 5व्या पिढीमधले त्यांचे पूर्वज होते, त्यांचं नाव होतं गोविंद भट्ट. स्वतः गागा भट्टांचं मूळ नाव हे काशी विश्वेश्वराचं आहे, विश्वेश्वर भट्ट नाव आहे त्यांचं. पण त्यांचे वडील त्यांना कौतुकानं गागा म्हणायचे, म्हणून तेच नाव पुढे रूढ झालं आणि त्यांना गागा भट्ट म्हणायला लागले. भट्ट हे खरं तर त्यांचं आडनाव आहे. महाराष्ट्रावर जी भयानक आक्रमण झाली 5 पातशाह्यांची, त्यावेळेला इथून अनेक घराणी उठून काशीला गेली, वाराणसीला गेली. त्यातलं एक घराणं भट्ट घराणं होतं, दुसरं मौनी घराणं होतं, तिसरं धर्माधिकारी होतं, चौथं देव होतं. नानाविध प्रकारची घराणी इथल्या त्रासाला कंटाळून वाराणसीमध्ये गेली आणि तिथे स्थिरावली. पण तिथे सुद्धा औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना तोच भयानक अनुभव प्रत्यक्ष पाहायला अनुभवायलाही मिळाला. कारण काशी विश्वेश्वरावर सुद्धा औरंगजेबाने घाला घातला. महाराजांना राज्याभिषेक झाला आणि औरंगजेबानी मनगटच चावली की हे काय झालं. मराठ्यांचं स्वतंत्र साम्राज्य निर्माण झालं, मराठ्यांचं हिंदवी स्वराज्याचं स्वतंत्र तख्त निर्माण झालं. शिवाजी राजा सिंहासनाधीश्वर झाला, छत्रपती झाला. ज्याप्रमाणे पातशाह सिंहासनावर बसतात, त्यांच्या मस्तकावर राजछत्र धरलं जातं, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांच्या मस्तकावर राजछत्र धरलं गेलं. याचा प्रचंड खेद आणि पराकोटीचं दुःख औरंगजेब बादशहाला झालं. महाराज या वेळेला किती वर्षांचे होते? 44 वर्षांचे होते. 14व्या वर्षी रोहिडेश्वराच्या चरणाशी शिवरायांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. अवघ्या 30 वर्षामध्ये या युगपुरुषांनी नूतन सृष्टी निर्माण केली. 30 वर्षात 14व्या वर्षी स्वराज्याची शपथ, 44व्या वर्षी शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले, छत्रपती झाले. संपूर्ण त्यांचं चरित्र काढून पाहिलं तर प्रवाहाच्या विरुद्ध झुंजलेले आहेत, प्रवाहाच्या विरुद्ध भांडलेले आहेत. एकही दिवस या राजाला कधी स्वास्थ्य मिळालं असेल असं वाटत नाही. इतकी भयावह आक्रमण स्वराज्यावर झाली आणि या सगळ्याला तोंड देऊन या अलौकिक महात्म्यानं स्वतंत्र राज्य निर्माण केलं, नूतन सृष्टी निर्माण केली. मराठ्यांचा पातशाह सिंहासनाधीश्वर झाला. ही गोष्ट काही कमी नाहीये, फार फार भाग्याची गोष्ट आहे असं वर्णन सभासदकारांनी केलेलं आहे बकरीमध्ये, आणि ते 100% सत्य आहे. महाराजांचा प्रपंच कसा होता फार थोड्या जणांना माहिती, म्हणून आपल्याला मुद्दाम सांगतो. महाराजांचा पहिला विवाह झाला तो निंबाळकर घराण्यामधल्या सईबाई यांच्याशी झाला, म्हणजे बजाजी नाईक निंबाळकरांच्या त्या सख्या भगिनी. हा विवाह झाला तो 1640 मध्ये झाला, म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराज फक्त 10 वर्षांचे होते. त्या कालखंडामध्ये लहान वयामध्ये विवाह होत असत. तेव्हा सईबाई या त्यांच्या पहिल्या पत्नी निंबाळकर घराण्यामध्ये. त्यांच्या पोटी 3 कन्या आणि 1 पुत्र जन्माला आला. अगदी थोरली जी कन्या होती तिचं नाव होतं सखुबाई, आणि धाकटा जो पुत्र जन्माला आला तो संभाजी राजा. 14 मे 1657 या दिवशी संभाजी राजांचा जन्म झाला. पुढच्या ज्या राणी आहेत त्या दोघीही शिर्के घराण्यामधल्या होत्या. एकीचं नाव होतं सगुणाबाई आणि दुसरीचं नाव होतं सोयराबाई. सगुणाबाई आणि सोयराबाई या दोघी शिर्के घराण्यामधून आलेल्या होत्या. 41 साली सगुणाबाईंशी विवाह झाला आणि 1650 नंतर सोयराबाईंशी विवाह झाला. सोयराबाईंना आपल्याला माहितीये एक पुत्र झाला. 24 फेब्रुवारी 1670 राजाराम महाराज, ज्यांची समाधी अगदी जवळ आहे, म्हणजे कोंढाण्यावर आहे, सिंहगडावर आहे. त्या राजाराम महाराजांचा जन्म सोयराबाईंच्या पोटी झाला. त्यांनाही एक कन्या होती, तिचं नाव होतं बाळाबाई
उर्फ दीपाबाई. तिचा विवाह ज्या सरदाराशी झाला त्याचं नाव फक्त इतिहासात आहे, विसाजीराव. त्याचं आडनाव इतिहासाला माहिती नाही, पण विसाजीराव असं त्या सरदाराचं नाव होतं. चौथी जी महाराजांची पत्नी होती तिचं नाव होतं पुतळाबाई. या मोहित्यांच्या घराण्यामधल्या होत्या आणि पुतळाबाई पतिव्रता होत्या, साध्वी होत्या. महाराजांनी 3 एप्रिल 1680 रायगडावर देह ठेवला, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यानंतर पुतळाबाई सती गेल्या आहेत, पण त्यांचं सती जाणं हे नंतर झालेलं आहे. मध्ये इतका का कालखंड गेला इतिहासाला माहिती नाही. त्या सती ज्या गेल्या ते 27 जून 1680 या दिवशी सती गेलेल्या आहेत आणि महाराजांनी देह ठेवला तो 3 एप्रिल 1680. मध्ये इतका का कालखंड गेला रायगडला विचारायला पाहिजे, पण रायगड ही सांगत नाही, मूक आहे. संशोधनाला प्रचंड वाव आहे, पण पुतळाबाई मोहित्यांच्या घराण्यामधल्या राजे गेल्यानंतर सती गेल्या यात संशय नाही. त्यांच्या ज्या 5व्या पत्नी होत्या महाराजांच्या, त्यांचं नाव आहे लक्ष्मीबाई. या लक्ष्मीबाईंचं माहेर होतं विचारे यांच्याकडचं, त्यांचं माहेर आहे विचार यांच्याकडचं. 6व्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या पत्नीचं नाव होतं सकवारबाई आणि सकवारबाई या गायकवाड घराण्यामधल्या होत्या. 7वी जी पत्नी होती या सकवारबाईनं एक कन्या झाली आणि त्या मुलीचं नाव होतं राजकुमार, असं नाव ठेवलेलं होतं, राजकुमार असं नाव. पुढे आणखीन एक त्यांना पत्नी होत्या, त्यांचं नाव होतं काशीबाई. या काशीबाई होत्या त्या जाधव घराण्यामधल्या होत्या. आणि दुर्दैव असं की महाराजांना राज्याभिषेक 6 जूनला झाला, पण 19 मार्च 1674 म्हणजे राज्याभिषेकाच्या अगोदर काही कालखंडात या काशीबाईंचं निधन झालं. महाराजांना किती वाईट वाटलं असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. या 7व्या पत्नी, त्यांचं माहेर जाधवांच्याकडचं होतं आणि महाराजांची जी 8वी पत्नी होती त्या पत्नीचं नाव आहे गुणवंताबाई. यांचं माहेर होतं इंगळे. महाराजांना अशा 8 पत्नी होत्या. त्या कालखंडामध्ये बहुपत्नीत्वाची चाल होती आणि महाराजांच्या पोटी 2 पुत्र आणि 6 कन्या जन्माला आल्या असं इतिहास सांगतो. त्या कालखंडामध्ये एकाहून अधिक विवाह करण्याचा भावार्थच असा असे की तालेवार सरदारांची कन्या पत्नी म्हणून करून घ्यावी, म्हणजे तालेवार सरदार आपल्या बाजूला येतील. सगळाच मामला त्या कालखंडामध्ये धकाधकीचा असायचा आणि म्हणून काळजी कोणती घेत असत, आपलं बळ वाढावं म्हणून एकापेक्षा अधिक विवाह करायची पद्धत ही शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये होती. शिवाजीराजांचे असे 8 विवाह झाले. त्यांच्या 8 पत्नींची नावं आता मला सांगा असं मी आपल्याला म्हणणार नाही, पण आपल्या लक्षात राहिली असतील असं मी गृहीत धरतो. पण लक्षात राहावीत म्हणून पुन्हा एकदा सांगतो. पहिली पत्नी सईबाई, दुसरी सगुणाबाई, तिसरी सोहराबाई, चौथी पुतळाबाई, 5वी लक्ष्मीबाई, 6वी सकवारबाई, 7वी काशीबाई आणि 8वी गुणवंताबाई. अशा 8 पत्नी छत्रपती शिवरायांना होत्या आणि या घराण्यातली माणसं शिवरायांच्या मागे स्वराज्य निर्मितीसाठी काही अंशी का होईना अनुकूल राहिलीच राहिली. हे नातं पुढे मात्र टिकलं नाही. काही त्यातली माणसं विरुद्ध गेली असं इतिहास आपल्याला सांगतो. काही का असेना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उद्योगाला त्यांच्या ज्या 8 पत्नी होत्या सासूरवाडीनी या 8 ठिकाणच्या महाराजांना उदंड मदत केली असं इतिहास सुद्धा सांगतो. भारताच्या इतिहासामध्ये अनेकांना राज्याभिषेक झाला. मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला यात विशेष काय असं आपण म्हणाल? काय विशेष आहे? विशेष असं आहे की शककर्ते सम्राट आपल्या राष्ट्रामध्ये फार कमी झाले. त्यातले 2 तुम्हा आम्हाला माहिती आहेत, 3 माहिती आहेत खरं तर. एक तर युधिष्ठिर चक्रवर्ती सम्राट झाला आणि म्हणून युधिष्ठिराचा शक आजही मानला जातो. 5 सहस्त्र वर्ष होऊन गेली असं आज आपण मानतो. युधिष्ठिराचा जो शक सुरू झाला तो 5 सहस्त्र वर्षांपूर्वी सुरू झाला. त्याच्यानंतर विक्रम नावाचा जो अलौकिक राजा झाला तो विक्रम संवत या नावाने प्रसिद्ध आहे.
आणि संवतामधून 57 वर्ष काढून टाकली की इसवी सन येतात, असं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शालिवाहन शक सुरू झाला, म्हणून आज शके 1929 आपण म्हणतो. याच्यामध्ये 78 वर्ष मिळवली की इसवी सन काय आहे ते निघतं. ही 3च नावं इतिहासामध्ये आपल्याला ज्ञात आहेत की जो राजा चक्रवर्ती सम्राट शककर्ता झाला, ज्याच्या नावानं कालगणना सुरू होते, ज्याच्या नावानं कालगणना केली जाते, त्याला शककर्ता असं म्हणतात. आणि चौथा शककर्ता महापुरुष युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय. शिवाजी महाराजांनी शककर्ता म्हणून कौतुक जनांच्याकडून मिळवलं. आणि 6 जून म्हणजे शके 1596 पासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून, ज्याला आज आपण हिंदू साम्राज्य दिन मानतो आणि संपूर्ण भारतामध्ये हा हिंदू साम्राज्य दिन साजरा होतो, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा तो दिवस आहे. महाराज हे चौथे शककर्ते आहेत. म्हणजे आज महाराजांचा शक सुरू होऊन 325 पेक्षा अधिक वर्ष लोटून गेलेली आहेत. म्हणजे हे पहिलं वैशिष्ट्य आहे शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचं की हा राजा शककर्ता झाला. आपल्या लक्षात आलं का की बहुतेक सगळे राजे हे परंपरेनं गादीवर बसलेले आहेत. म्हणजे त्यांना सिंहासन मिळालं, त्यांना राज्य मिळालं, वडिलांनीच त्यांचा राज्याभिषेक केला, आयतं राज्य त्यांच्या हाताशी आलं. शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व असं आहे की महाराजांनी आपल्या हिमतीनं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या अलौकिक शौर्य पराक्रमानं स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि नंतर राजांना राज्याभिषेक झालाय. इतरांना इतर राज्य मिळालं आणि महाराजांनी आपल्या पराक्रमातून पहिल्यांदा स्वराज्य साम्राज्य निर्माण केलं आणि नंतर राजांना राज्याभिषेक झाला. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. त्या कालखंडामध्ये राजे तर अनेकच होते, मग असं काय विशेष घडलं की ज्याच्यामुळे महाराजांचं कौतुक करावं. ही राजे पदवी अनेक जण आपण सुद्धा घेत होते. चंद्रराव मोऱ्यांचा आपण उल्लेख केला. शिवाजी राजांच्या पत्राला उत्तर देताना त्यांनी म्हटले, राजे तुम्ही केव्हापासून झालात? राजे आम्ही, आम्हाच तो महाबळेश्वराने राज्य दिले. कोणी एक छोटी जहागीर निर्माण करावी, छोटी एखादं वतन निर्माण करावं आणि स्वतःला राजे म्हणून घ्यावं, अशी पद्धत त्या कालखंडात होती. दक्षिणेकडच्या 5 पातशाह्यामधले सुलतान किंवा उत्तरेकडचा बादशहा एखादा तुकडा जसा कुत्र्यापुढे फेकावा, तशी राजे नावाची पदवी अनेक लाचार सरदारांच्या पुढे फेकतच होता. आणि त्या सगळ्या मराठा सरदारांना राजे ही पदवी मिळतच होते. शिवाजी राजे याच्यामधली राजे जी पदवी आहे ती स्वयमेव मृगेंद्रता अशा स्वरूपाची आहे. कोणापुढेही मुजरा न घालता शिवाजी महाराजांनी ती मिळवलेली आहे. महाराजांनी आपल्या पराक्रमातून, आपल्या राष्ट्राभिमानातून, आपल्या राष्ट्रभक्तीतून हे अलौकिक सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून या शककर्त्या राजाला खरोखर तोड नाही. चौथं वैशिष्ट्य असं आहे की याला मान्यता देण्यासाठी भारतातलं त्या कालखंडामधलं जे सर्वोच्च विद्यापीठ होतं, वाराणसीचं, काशीचं, त्याचा अधिकृत प्रतिनिधी हा महाराष्ट्रामध्ये आला. गागा भट्ट आले, वेदशास्त्र संपन्न. आणि त्यांनी असं काही अलौकिक घडवलं की जो राज्याभिषेक अधिष्ठान म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याला निर्माण झाला. म्हणून सर्वोच्च विद्यापीठानं अधिकृतपणे शिवरायांना छत्रपती सिंहासनाधीश्वर म्हणून मान्यता दिली. या 4 अधिष्ठानावर, या 4 स्तंभावर, जणू धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या स्तंभावर छत्रपती शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. म्हणून त्यांचं कौतुक विशेष आहे. महाराजांनी कौतुक असं केलं की राज्याभिषेक झाल्याबरोबर महाराजांनी 2 स्वतंत्र नाणी निर्माण केली स्वराज्याची. एक होतं सोन्याचं, त्याला होन असं म्हणत असत. होन असं नाव आहे, सोन्याचं नाणं होन. आणि दुसरं तांब्याचं त्यांनी एक नाणं निर्माण केलं, त्याचं नाव आहे शिवराई. शिवराई, त्याच्यावर राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. मला रायगडावर शिवराई सापडलेली आहे.
आज सुद्धा अनेकांना सापडते, भाग्य असेल तर मिळते. माझ्या संग्रहामध्ये शिवराई आहे. सोन्याचा होऊन मिळणं फार अवघड आहे, कारण इतकी वर्ष तो मातीत राहणं शक्य नाही. पण तांब्याचं नाणं राहू शकतं, शिवराई नाणं मिळालं. ही 2 स्वतंत्र नाणी महाराजांनी निर्माण केली. शककर्त्याचं वैशिष्ट्य असं असतं की तो नवीन नाणी पाडतो, कारण त्याच्या नावानी कालगणना सुरू झालेली असते. महाराजांनी ती स्वतंत्र नाणी निर्माण केली. महाराजांना राज्याभिषेक झाला. महाराजांची पहिली आज्ञा आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, राज्य व्यवहार कोश तयार करा. कर्नाटकामधून शहाजीराजांच्या तालमीत तयार झालेले रघुनाथ पंत हणमंते आलेले होते. आणि या रघुनाथ पंत हणमंतेना शिवाजीराजांनी आज्ञा केली की राज्य व्यवहार कोश तयार करा. राज्य व्यवहार कोश तयार करा याचा अर्थ मराठी भाषा इतकी भेळ मिसळ होऊन गेलेली होती, त्याच्यामध्ये फारसी शब्द आलेले, अरबी शब्द आलेले, तुर्कस्थानातून आलेले शब्द, आणि मराठी भाषाच राहिलेली नव्हती. राजमान्य राजेश्री म्हणायचे जे मशहुरुला नाम असे शब्द यायला लागलेले होते. आणि म्हणून महाराजांनी पहिली आज्ञा केली, राज्य व्यवहार कोश करा. आजही अशीच आज्ञा द्यायला पाहिजे ना, कारण आंग्ल भाषेची कुबडी घेतल्याशिवाय अनेकांना बोलताच येत नाही. काय आवश्यकता आहे मला कळत नाही. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊलीनी म्हटले. आणि संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून आली, म्हणून नाथांनी प्रश्न विचारलाय, संत एकनाथांनी, मराठी भाषा पराकोटीची समृद्ध आहे. आज सुद्धा मराठी भाषेचं शुद्धीकरण करण्याची आवश्यकता आहे. केले ना. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रत्येक आंग्ल भाषेतल्या शब्दामधला प्रतिशब्द दिलाय आणि तो संस्कृतोद्भव दिलाय. हे लक्षात घेण्यासारखं आहे. इतकी भाषा शुद्ध करून टाकली. अप्रतिम शब्द त्यांनी निवडून काढलेले आहेत, खरोखर अभ्यास करण्यासारखे. मग प्राचार्य असो, पाठक, प्रपाठक, अध्यापक, हे सगळे शब्द कुणी प्राध्यापक कुणी निर्माण केलेत? हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्माण केलेले शब्द आहेत. आज सुद्धा भाषा शुद्धीची आवश्यकता आहे. महाराजांनी पहिली आज्ञा दिली रघुनाथ पंत हणमंतेना, राज्य व्यवहार कोश करा, म्हणजे मराठी भाषा शुद्ध करा. आज पदनामावली कोश महाराष्ट्र शासनाने प्रगट केलेला आहे, प्रसिद्ध केलाय. महाराजांनी तो 1674 साली प्रकाशित केला. हे महाराजांचं वैभव आहे. आणि रघुनाथ पंत हणमंतेनी एका विद्वान ज्ञानवंत माणसाला बोलावून घेतलं. त्याचं नाव धुंडीराज व्यास. धुंडीराज व्यासांना सांगितलं की मराठी भाषा शुद्ध करून टाका. आणि महाराजांची 1670 नंतरची पत्र जर पाहिली, आश्चर्य वाटावी इतकी संस्कृत भाषेवर अधिष्ठित झालेली आहे. शुद्ध संस्कृत प्रचुर भाषा शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये वापरलेली आहे. महाराजांची जी राजमुद्रा आहे, जी 1644लाच तयार झालेली होती, आश्चर्य करण्यासारखं आहे, ती संस्कृत भाषेमधलीच आहे. त्या कालखंडामध्ये बहुतेक सगळ्यांच्या मुद्रा, अगदी कट्यार शिक्के करणारे तथाकथित जे राजे होते, त्यांचे सगळे शिक्के हे फारसी भाषेमधले असत. आणि 1644 साली, म्हणजे राज्याभिषेकाच्या अगोदर 30 वर्ष या महापुरुषानं आपली राजमुद्रा जी तयार केली, ती संस्कृत भाषेमधली केलेली आहे. त्याला तोड नाही. प्रतिपत चंद्र रेखेव वर्धिष्ठुर विश्ववंदिता, अवघ्या विश्वानी वंदन ज्याला करावं, अशी ती छत्रपती शिवरायाची राजमुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे नित्य वर्धिष्णू होणारी असून, शाहसूनो शिवस्यैषा, शहाजीचा पुत्र शिवराय याची ती राजमुद्रा आहे. मुद्रा भद्राय राजते. भद्राय याचा अर्थ लोक कल्याणाचा विचार करणारी, लोक कल्याणाची कृती करणारी, प्रजानुरंजन करणारी ही राजमुद्रा पराकोटीची शोभून दिसते. अशा अर्थाची ही संस्कृत भाषेतली राजमुद्रा शिवरायांनी 1644ला तयार केली. काय अद्भुत आहे इतिहासामध्ये. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर, म्हणजे राज्याभिषेकाच्या अगोदरच खरं तर अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं. या सगळ्यांचे विरुद्ध नामावली पाहिली तर संस्कृतोद्भव आहे, लक्षात घेण्यासारखं आहे.
त्यांनी नावं कुठून मिळवली? सुनिश्चितपणे आपल्याकडे राजनीतीवरचा एक ग्रंथ आहे आणि तो शुक्र नीती या नावानं प्रसिद्ध आहे. संस्कृत भाषेमधला आहे, त्याची भाषांतर आज हिंदीमध्ये मराठीमध्ये उपलब्ध आहे. शुक्र नीती या नावाचा तो ग्रंथ आहे की राजनीतिज्ञ सर्वोत्तम कोण, तर तो शुक्र. म्हणजे शुक्राचार्य जो दानवांचा राजगुरु होता, त्यांनी ती शुक्रनीती तयार केली असं मानलं जातं. तो पराकोटीचा राजनीतिज्ञ होता. त्याच्यामधली बिरुद नामावली शिवाजीराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीनं शोधून काढली आणि महाराजांनी अष्टप्रधान मंडळाला ती नावं दिलेली आहेत. रामचंद्र पंत अमात्य मुजुमदार हे अमात्य झाले रामचंद्र पंत, आणि त्यांनी शर्थीनं पुढे इतकं, म्हणजे महाराजांनी एक एक मनुष्य असा घडवला की ज्या वेळेला औरंगजेबाचं आक्रमण झालं, संभाजी राजांनी बलिदान केलं, मारले गेलेले. जिंजीला वेढ्यामध्ये राजाराम महाराज अडकून पडलेले, रायगड किल्ला पडला, येसूबाईंना अटक झाली, शाहू तुरुंगामध्ये होते, आणि त्यावेळेला सगळं मराठी साम्राज्य संपलं असं वाटत असताना राजाराम महाराजांनी अष्टप्रधानामधले जे रामचंद्र पंत अमात्य, त्यांना एक हुद्दा दिला. आश्चर्य करण्यासारखा आहे. तो हुद्दा होता हुकमत पन्हा. हुकमत पन्हा याचा अर्थ छत्रपतींनी सुद्धा त्यांची आज्ञा ऐकायची. काय आश्चर्य आहे. विशाळगडला या रामचंद्र पंत अमात्यांनी राजधानी केली आणि तिथून स्वराज्य राखलं. पुढे ताराबाईंनी लढा दिला, आपल्याला माहिती आहे. तेव्हा हे अमात्य जर कोणी निर्माण केलेले असतील, शिवरायांनी केलेत. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, दिनांक 3 आपल्याला माहिती आहे, दिनांक 3 एप्रिल 1662 या दिवशी पंतप्रधान पद महाराजांनी त्यांना दिलेलं होतं. आणि इतिहासामध्ये उल्लेख आहे की वार्षिक तनखा पगार त्यांना किती मिळत असे, मानधन किती होतं, 15 सहस्त्र होन. सर्वाधिक पगार हा पंतप्रधानाला मिळत असे. आणि मोरोपंत पिंगळेंनी अलौकिक कामगिरी बजावलेली होती. त्यांचं कार्यच होतं की जे पडेल ते राजकार्य करायचं, मोहिमा काढायच्या. आणि त्यांना अधिकार असा होता की कागदपत्र जे असत राजकीय, त्याच्यावर राजमुद्रा उठवायचा अधिकार हा मोरोपंत पिंगळेंना होता. जसे हे पंतप्रधान तसे मंत्री सुद्धा होते. जसे मंत्री होते तसे सचिव सुद्धा होते. मंत्र्यांचा अधिकार असा होता की परराष्ट्राचं धोरण सगळं सांभाळायचं. ही कामगिरी मंत्र्यांकडे दिलेली असे. सचिव होते, सचिव अनाजी दत्त होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अनाजी दत्त धारा जो असे, महसूल जो असे, शेतकऱ्याकडून गोळा करायचा, याच्या बाबतीत पराकोटीचे दक्ष असत. आणि शिवाय महसूल जसा गोळा करायचा तसं राजकार्यासाठी आवश्यक ते खलिते लिहिण्याचं काम स्वतः अनाजी दत्त करत असत. याच्या जोडीला दानाध्यक्ष पंडितराव ही स्वतंत्र जागा शिवरायांनी निर्माण केलेली होती. त्यांनी धर्माधिष्ठित जे जे सांभाळावं, आचार आहे तो सांभाळावा, व्यवहार सांभाळावा, दक्षिणा किंवा दान योग्य ठिकाणी द्यावं, म्हणून दानाध्यक्षाची स्वतंत्र जागा महाराजांनी निर्माण केली. ती न्यायाधीश स्वतंत्र जागा रावजी निराजी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि त्यांचा अधिकार असा असे की त्यांची सत्ता शिवराजाच्या वर चालायची, आहे की नाही. न्यायाधीशाचा अधिकार केवढा होता, त्याला अधिकार असा होता की छत्रपतीला सुद्धा तो शास्त करू शकत असे. न्यायालय जोपर्यंत असं निर्भय असत तोपर्यंत गुन्हेगारांना फाशीला चढवायला वेळ लागत नाही. नाहीतर ते प्रकरण राष्ट्रपतींच्याकडे पेंडिंग पडतं. कळलं मला वाटते. केवढं आश्चर्य आहे. संसदेवर जी सार्वभौम आहे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाला अजून फासावर चढवलं जात नाही. केवढं आश्चर्य आहे. न्याय शिवाजीराजाच्या राज्यामध्ये इतका कठोर होता, खरोखर कठोर होता. तिथे दया माया नाहीच. आणि शिवरायांनी जो न्याय निवाडा केलाय असा धाक बसलेला होता संपूर्ण स्वराज्यामध्ये. जसे दानाध्यक्ष होते तसे पंडितराव न्यायाधीश आणि रावजी निराजीनी हे सगळं पद विभूषित केलेलं होतं. सरनौबत होते, आपल्याला माहिती आहे.
प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीमध्ये बेहलोल खानावर तुटून पडले, 6 स्वारांनिशी जळले, मारले गेले आणि त्यांची जागा हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांना देण्यात आली. ते होते सरसेनापती. आणि त्याच्याही पुढे जाऊन सुमंत होते की ज्यांना नानाविध प्रकारचे विशेष अधिकार स्वतः शिवरायांनी प्रदान केलेले होते. अष्टप्रधान मंडळ शुक्र नीतीच्या आधारे स्वतः शिवरायांनी निर्माण केलेलं होतं. यातला एक एक मनुष्य असा उचललेला होता, पण शिवरायांचं अनुशासन पराकोटीचं घट्ट होतं. किती म्हणून सांगू, सरकारी अधिकारी म्हणून ते कोणाला उतू देत नसत. आता सरकारी अधिकाऱ्यांना असं वाटतं आपली जागा विशेष आहे, पैसे वाटेल तसे काढून घ्यावेत प्रजाजनांकडून, त्यांना लुबाडावं, त्यांना छळावं, भ्रष्टाचार करावा, त्यांना वेळच्या वेळी कागद देऊ नयेत आणि न्याय देऊ नये. हेच आता सरकारी अधिकाऱ्यांचं जणू काम होऊन गेलेलं आहे. भ्रष्ट झाली आहे सगळी यंत्रणा. कोणा एका सत्पात्र ब्राह्मणाच्या गायी नेल्या आणि तो दाराशी ओरडत आल्यानंतर अर्जुन धनुष्यबाण घेऊन धावलेला आहे. शास्त केले, त्या चोरांना मारले, गायी सोडवल्या आणि त्याला परत दिल्या. राजा आहे, पण ताबडतोब त्या नागरिकाच्या मदतीला धावला अर्जुन. तो असं नाही म्हणाला, पहिल्यांदा आता एक अर्ज लिहून द्या, माझ्या टेबलावर येईल त्यावेळेला करतो विचार, असं नाही म्हणालेला. प्रभू रामचंद्रांनी सीतेला सांगितलेलं होतं, माझ्या खांद्यावर धनुष्य शोभेला नाहीये, क्षत्रियैर धार्यते चाप नार्थ शब्दो भवेदिती. माझ्या खांद्यावर जे धनुष्य आहे ते एवढ्यासाठीच आहे की आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये, म्हणून मी क्षत्रिय राजा या नात्यानं अत्यंत सावधान असलं पाहिजे. काय आमचे राजे पराकोटीचे जागरूक होते. अष्टप्रधान नेमले, पण ते लक्ष्मण रेषा कधी ओलांडत नाहीत ना, याच्याकडे छत्रपती शिवरायांचं पराकोटीचं लक्ष होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांनी एकदा अनाजी दत्तोंना शासन केलेलं आहे. अनाजी दत्तो सचिव, केवढी मोठी जागा आहे, सगळा महसूल गोळा करणारे. मला देता का जागा, तर पक्ष बदलून येतो महसूल मंत्री म्हणून. अशा त्या जागा नव्हत्या काही. देतो आता शिवसेनेला सोडचिठ्ठी आणि महसूल मंत्री म्हणून येतो, अशा जागा नव्हत्या. असे आयाराम गयाराम शिवाजी राजांच्या राज्यामध्ये कधी खपत नव्हते. खंडोजी खोपडे गेला तर त्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम केलाय. ज्या हाताने शस्त्र धरलं स्वराज्याच्या विरुद्ध तो हात कलम केलाय, आणि ज्या पायाने शत्रूकडे चाल गेलास तो एक पाय काढून टाकलाय. कुणाची हिंमत होईल आयाराम गयाराम करतील. आधुनिक कालखंडात काय वाटेल ते चालत. 4 पेट्या घ्याव्यात, टोपी फिरवावी, मत बदलावीत आणि सगळ्या राष्ट्राचा नाश करावा. शिवशाहीत चालणार नाही. शासन अनुशासन शिस्त इतकी घट्ट आहे, प्रमाद घडला की त्याला कठोर शासन आहे. अनाजी दत्तो सगळ्या मावळामध्ये 24 मावळात जात असत, धारा नक्की करत असत, महसूल गोळा करत असत. आणि एका दिवशी एका शेतकऱ्यांनी तक्रार आणली की माझ्याकडून जास्ती महसूल गोळा केला गेलेला आहे. स्वतः शिवाजी राजांनी न्याय निवाडा केला आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की खरंच या शेतकऱ्याकडून जास्ती महसूल घेतला गेला. त्यावेळेला अनाजी दत्तोनं सांगितलं की भले सचिव असाल, पण तुमचा मुलाहिजा कोण ठेवतो? प्रजाजनांवर असा अन्याय अत्याचार करू नका. शिवाजी महाराजांनी काय केलं असेल, व्याजासहित जो महसूल जादा शासकीय खजिन्यामध्ये आलेला होता तितका त्या शेतकऱ्याला दिला आणि अनाजी दत्तोंच्या पगारातून तो कापून घेतलाय. किती न्यायप्रिय हा राजा असला पाहिजे, त्याच्या न्यायप्रियतेला आणि अनुशासनाला तोड नाही. सगळा धकाधकीचा मामला, स्वराज्यावर अनंत आक्रमण होतात आणि त्यावेळेला हा राजा, पुण्यश्लोक प्रातस्मरणीय राजा, इतक्या बारीक गोष्टीचा न्याय निवाड करतो. याच्या चरित्राला खरोखर तोड नाही. अष्टप्रधानांची निर्मिती झाली. जणू जगाला सांगितलं, अरे हे राज्य सद्धर्माचं,
हे राज्य सदाचाराचं, हे राज्य नीतीचं, हे राज्य गुंडापुंडांचं नाहीये. महाराजांच्या विरुद्ध अनेक मराठी सरदार लढलेले आहेत. करंटे म्हणण्यापेक्षा त्याला जे धाडस लागतं, अग्निदिव्य करावं लागतं, चटके सोसायची ताकद लागते, तशी हिम्मत असेल तरच राष्ट्र निर्माण होतं. शेजाऱ्या घरचं घर जळते, मला काय त्याचं असं म्हणून माणसं बसली तर राष्ट्राची निर्मिती होत नाही. मला चटका बसेल त्यावेळेला बघेन असं म्हटलं की ते सुपात असतात, ते जात्यात असतात, आपण सुपात असतो एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून महाराजांनी एक असा आत्मगौरव सगळ्यांच्या मध्ये निर्माण केला. एक मुठीने एकजुटीनं लढा, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. महाराजांच्या संपूर्ण राज्याला, स्वराज्याला, हिंदवी स्वराज्याला तुळजाभवानीचं, जगदंबेचं अधिष्ठान होतं. काय कौतुक महाराजांनी करून टाकले, त्याला खरोखर तोड नाही. राज्याभिषेकाचं सूप रायगडावर वाजलं आणि जिजाऊ आऊसाहेब इतक्या थकलेल्या होत्या, शरीर कापत होतं, दृष्टी अधू झालेली होती. रामराज्य आपल्या पुत्राने निर्माण केलं, पुत्र व्हावायचा गुंडाजाचा तीही लोकी झेंडा, धन्य धन्य जीवन होऊन गेलं. याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं त्यांना वाटलं. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि 17 जून 1674 पाचाडला जिजाऊ आऊसाहेबांनी देह ठेवला. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेण्यात बसून आऊसाहेब रायगड उतरल्या. आता पुन्हा केव्हा भेट होणार, इतक्या थकले आहेत. कारण त्यांना तो पाऊस, तिथलं वादळ, तिथली थंडी रायगडावरची सोसायचीच नाही. म्हणून निम्म्या टप्प्यावर पाचाड आहे, तिथे त्यांना वाडा बांधून दिलेला होता शिवाजीराजांनी. आज त्या वाड्याचे अवशेष आहेत. तटबंदी 17 बुरुज आज पाहायला मिळतात. आजही गेलात तरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि वर जा, आपण ज्या वेळेला 1500 पायऱ्या चढून जातो, हत्ती तलावाच्या जवळ जातो, त्यावेळेला जरा मागे वळून पहा, खाली तो असलेला प्रचंड वाडा जिजाऊ आऊसाहेबांचा वरून सुद्धा सुस्पष्ट दिसतो. समोर कोकणकडा आहे, निळा सावळा आभाळाखाली प्रचंड उंची असलेला तो खुणावत असतो. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर, त्या पडद्यावर पुढे जिजाऊ आऊसाहेबांचा वाडा तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर वाडा आहे. जिजाऊ आऊसाहेब खाली उतरल्या, अतिशय थकलेल्या होत्या. जवळ काही शिवाजी महाराजांच्या दरुणी महालातल्या, म्हणजे राणी महालातल्या राण्या त्यांच्या बरोबर होत्या. आऊसाहेबांनी 17 जूनला देह ठेवला. ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या दिवशी महाराजांनी उदंड धन दिलं, दान केला आणि सगळ्यांना निरोपाचे विडे दिले. आणि महाराज कुठे गेले असतील तर आऊसाहेबांच्याकडे गेले आणि त्यांच्या चरणाजवळ बसायला लागले. महाराजांनी त्यांनी आपल्या शेजारी बसवलं. एका बखरीमध्ये वर्णन असं केले की आऊसाहेबांनी शिवरायांना शेजारी बसवलं, त्या स्वतः उभा राहिल्या आणि शिवाजी राजांना मुजरा केला. महाराजांनी हात धरले आणि महाराज म्हणाले, आऊसाहेब काय करता? त्यावर त्या म्हणाल्या, बाळा आता हा तुला मुजरा, तू छत्रपती झालास. अरे घराण्याचे पांग फेडलेस, केवळ घराण्याचे नाही, महाराष्ट्राचे, भारतवर्षाचे पांग फेडलेस. त्या छत्रपतीला आता हा मुजरा घे. काय वाटलं असेल जिजाऊ आऊसाहेबांना आणि काय वाटलं असेल त्यांच्या पुत्राला. 17 जून 1674 जिजाऊ आऊसाहेबांनी देह ठेवला. आणि आता खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज मोठे झाले, पोरके झाले. त्यांच्याविषयी प्रेम आदर असलेली भोवती अनेक मंडळी आहेत, पण आपल्या मायेचं, वात्सल्याचं कृपाछत्र त्यांच्यावर धरेल असं आता कोणी नाही. सोनोपंत डबीर जे मोठे होते वयाने, तेही गेलेले होते. पंताजी गोपीनाथ बोकील तेही गेलेले होते. मागच्या पिढीतली जुनी जाणती माणसं नाहीशी झालेली होती. आणि शिवरायांना पराकोटीचं दुःख झालं. व्रतस्थ माणसांना सुतक सुद्धा फार दिवस पाळता येत नाही. लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगला बळी पडला.
फर्गसन महाविद्यालयामध्ये शेवटच्या वर्षाला होता. इतका तरुण मुलगा प्लेगला बळी पडला आणि पुण्यातली प्रतिष्ठित माणसं लोकमान्यांचं सांत्वन करायला गेले. लोकमान्यांनी उलट सांत्वन केले. आश्चर्य वाटेल आपल्याला. उलट सांत्वन केलं. ते म्हणाले, अहो सगळ्या गावालाच आग लागली, आमच्या घरातून एक गोरी गेली एवढंच. काय स्थितप्रज्ञ हा मनुष्य असेल. गीता पचवलेला शांतपणे केसरीचा अग्रलेख लिहित होते. कुठे होते त्यावेळेला? वाड्यात नव्हते. प्लेग आला होता म्हणून तंबू घातलेले होते मुठा नदीच्या काठी. आणि त्या मुठा नदीच्या काठावरच्या एका तंबूमध्ये हा स्थितप्रज्ञ केसरीचा अग्रलेख लिहिण्यामध्ये मग्न होता. कन्या गेल्याची वार्ता आली आणि संगीत स्वयंवरचा प्रयोग आहे. बालगंधर्वांनी सांगितलं एवढा प्रयोग करतो आणि येतो. व्रतस्थ माणसं फार काळ सुतक पाळूच शकत नाही. शिवाजी राजांच्या समोर एवढा स्वराज्याचा डाव होता. आता तोला मोलाचं स्वराज्य निर्माण झालेलं होतं. राजमुद्रा निर्माण झाली होती. राजछत्र झालेलं होतं. स्वतंत्र नाणी निर्माण झालेली होती. हेनरी ऑक्झेंडन आला आणि शिवाजी महाराजांच्या समोर त्यांनी पत्र ठेवलं होतं. टोपीकर इंग्रजांचं 20 कलमी पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये अनेक मागण्या केलेल्या होत्या. टोपीकर इंग्रज फार धूर्त. 19 मागण्या ज्या पहिल्या होत्या त्यात आपल्याला व्यापारासाठी कोणकोणत्या सवलती पाहिजेत त्या लिहिलेल्या होत्या. त्या अगदी साधारण होत्या आणि म्हणून महाराजांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. 20व कलम महाभयंकर होतं. त्यात लिहिलेलं होतं की इंग्रजांची नाणी स्वराज्यामध्ये चालावीत. काय धूर्त असले पाहिजे. इंग्रजांची नाणी स्वराज्यामध्ये चालावीत. महाराजांनी तेवढं कलम वगळलं आणि बाकीच्याला मान्यता दिली. महाराजांना माहिती होतं की विंचवाचं विष शेपटात असतं, तेवढं छाटलं आणि बाकी सगळ्या याला मान्यता दिली. हा राजा किती सावधान होता, त्याला खरोखर तोड नाहीये. हेनरी ऑक्झेंडननी त्या राज्याभिषेकाचं काहीच वर्णन करून ठेवले. त्याच्यावरून लक्षात येतं हा राज्याभिषेक किती अप्रतिम झालेला असेल. महाराजांनी मोहिमेला प्रारंभ केला. त्यांचे हंबीरराव मोहिते बाहेर पडले, मोरपंत पिंगळे बाहेर पडले आणि पुन्हा स्वराज्याच्या मुलुकगिरीला प्रारंभ झाला. आक्रमणाला प्रारंभ झाला आणि तिकडून औरंगजेब गुरगुरत होता आणि सांगत होता आता मीच स्वराज्यावर चाल करून येतो. पण त्याची हिंमतच होत नव्हती. त्याच्या डोळ्यापुढे यायचा अफजल खान, त्याच्या डोळ्यापुढे यायचा शाहिस्ते खान, त्याच्या डोळ्यापुढे यायचा आग्र्यातून शिवाजीराजांनी घेतलेली गरुड भरारी आणि त्याला भीती वाटायची. असा लज्जास्पद पराभव आपल्या वाट्याला आला तर नकोस हे वेड धाडस करायला. फक्त तो आग्र्यात बसून गुरगुरत होता. शिवाजी महाराज ज्यावेळेला निसटले आग्र्याहून त्यावेळेला त्यांनी आपल्या महालाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला असं इतिहास सांगतो. इतका धसका औरंगजेबानी सुद्धा घेतलेला होता. त्यांनी त्याच्या नात्यातला एक भाऊ बहादूर खान कोकलताश याला पाठवून दिला. तो भीमा नदीच्या काठावर आला आणि पेडगावला त्याने आपली छावणी टाकली. तेव्हा महाराजांनी त्याला पेडगावचं शहाणं करायचं ठरवलं आणि महाराजांनी 10,000 फौज घेतली. त्याच्यात 2 तुकड्या केल्या. 1,000ची एक तुकडी केली आणि दुसरी 9,000ची केली. एक नदीच्या पलीकडे एक नदीच्या अलीकडे अशी दूरवर अंतरावर ठेवली. आणि महाराजांनी कौतुक असं केलं की पहिली तुकडी होती ती बहादूर खान कोकलताशवर चाल करून गेली. ती गेल्यावर त्याला एवढा हर्षवायू झाला की तो म्हणाला एवढंच सैन्य चिरळून टाकूया. आणि त्याची सगळी फौज रोरावत बाहेर पडली आणि तुटून पडली. यांनी पहिली काही लढाई केली, माघार घेतली आणि वेगानं हरणाच्या वेगानं सगळे मराठे पळत सुटले. या बहादूर खान कोकलताशला इतका आनंद झाला होता. सगळी फौज घेऊन तो त्यांच्या मागे लागला. हे झुकांडी देतायत इतकं लांबवर नेलं आणि शेवटी मराठी फौज काही त्याच्या हाती लागली नाही. पराभव आपण त्यांचा केला. या आनंदामध्ये बहादूर खान ज्या वेळेला परत आला त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की महाराजांनी उर्वरित फौज जी मागे ठेवलेली होती ते सगळे पेडगावच्या छावणीत घुसले आणि सगळी छावणी लुटून फस्त केलेली होती. तंबू शिवाय तिथे काही उरलेलं नव्हतं. इतिहासामध्ये नोंद आहे शिवाजीराजांना 1 कोटी रोकड मिळाली. राज्याभिषेकाचा सगळा खर्च बाहेर पडला. बस
कारण उल्लेख असा आहे की किमान 50 लक्ष होऊन तरी शिवरायांना खर्च आलेला होता. इतिहासात एका ठिकाणी नोंद आहे, सभासद बखरीमध्ये नोंद आहे. महाराजांनी एवढा खर्च केला आणि एका युद्धामध्ये 1 कोटी रुपये त्यांना मिळून गेले. बहादूर खान कोकलताश हताश झाला आणि ही वार्ता ज्यावेळेला औरंगजेबाला कळली त्यावेळी त्यांनी डोक्याला हात लावला. पुढे महाराजांनी त्याला दुसऱ्या वेळेला पेडगावचा शाणा असा केला की महाराजांनी आपला एक वकील त्याच्याकडे पाठवून दिला आणि महाराजांनी वकिलाच्या मार्फत कळवलं की आम्ही आपणास शरणागत आहोत. काही युद्ध झालेलं नाही, काही नाही बरं का, आम्ही आपणास शरणागत आहोत. आमचं सगळं स्वराज्य आणि सगळे किल्ले आपल्या ताब्यात द्यायला आम्ही तयार आहोत. तो वेडाच झाला खरोखर बहादूर खान कोकलताश आणि त्यांनी या तहाला तत्काळ संमती दिली. शिवाजी महाराजांच्याकडे एक अबलख वारू, एक घोडा पाठवून दिला, एक हत्ती पाठवून दिला, चांगली 2-4 तलवारीची पाती पाठवून दिली, पत्र पाठवलं आणि असा असा तह झालाय हे औरंगजेबाला कळवलं. औरंगजेब तर इतका बेहद्द खुश झाला की त्यांनी त्याला विशेष सन्मान बहाल केला बहादूर खान कोकलताश. आणि बहादूर खान कोकलताश कडून त्यांचं वकील निघाला आणि शिवाजी महाराजांना भेटायला आला आणि तो म्हणतोय तह झाल्याप्रमाणे आपले सगळे किल्ले आता आमच्या खान साहेबांच्या स्वाधीन करा. ते शिवाजी महाराज हसले आणि त्यांनी विचारलं तुमच्या खान साहेबांनी असा काय पराक्रम केलेला आहे म्हणून मी माझं स्वराज्य त्यांना द्यावं. आता लवकर परत गेला नाही तर अपमानित पावाल. त्यावेळी मान खाली घालून वकील आला आणि त्यांनी बहादूर खान कोकलताशला सांगितलं. त्यांनी आणि नंतर औरंगजेबानी कपाळाला हात लावला. महाराज साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारे शत्रूला कसं नामोहरम करत असत याचं हे पराकोटीचं बोलकं उदाहरण आहे. याला म्हणतात मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध करण्यासाठी राजाचे वकील पराकोटीचे हुशार असावे लागतात, राजाचे अमात्य पराकोटीचे हुशार असावे लागतात. आणि शिवाजी महाराजांनी एक एक मनुष्य शिल्प कोरून काढावं असा घडवलेला होता. वर्षानुवर्षाच्या संस्कारामधून राजांचे अमात्य, राजांचे मंत्री, राजांचे वकील असे तयार झालेले होते. मंत्रयुद्धामध्ये प्रत्येक वेळेला शिवाजी राजांनी आपल्या शत्रूवर मात केली असे इतिहास सांगतो. 1676 साल उजाडलं आणि शिवाजी महाराज जानेवारी महिन्यामध्ये अत्यंत आजारी पडले, अत्यंत आजारी पडले शिवाजीराजे. आणि एकदम अफवा अशी उठली की शिवाजीराजे मृत्यू पावले. मुंबईकर इंग्रज आणि सुरतेमधले इंग्रज यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पत्रव्यवहार झालाय, अत्यानंदाने ही वार्ता परस्परांना कळवली की शिवाजीराजा मेला. महाराज त्यावेळेस खरंच अतिशय आजारी होते. महाराजांचा सगळा राज्य व्यवहार कसा चाललेला आहे याच्याकडे सर्वाधिक लक्ष कोणाचं जर असेल ब्रिटिशांचं होतं. सुरतेचा जो पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिले, या राजाचं इतकं यथार्थ मूल्यमापन अन्य कोणी केलं नसेल. काय वाक्य लिहिले माहितीये? हा राजा इतका सततोद्योगी आहे. ब्रिटिश आपल्या पत्रव्यवहारामध्ये म्हणतात हा राजा इतका उद्यमशील आहे, सततोद्योगी आहे की पावसाळ्यात सुद्धा गवत वाळवायचं काम करतो. याचा अर्थ अत्यंत प्रतिकूल कालखंडामध्ये जेवढा अनुकूल पत्रात पाडून घेता येईल त्याच्यासाठी तो नित्य उद्यमशील आहे. हे शत्रूंनी दिलेलं सर्वाधिक मोठं प्रशस्तीपत्र आहे शिवाजी महाराज. महाराज खरोखर अपूर्व असा राज्य व्यवहाराचा शकट पुढे चालवत होते. आणि जानेवारी नंतर 2 महिने महाराज खरंच आजारी होते आणि नंतर त्यांना बरं वाटलं. खडखडीत बरे झालेले आहेत महाराज, एकदम खडखडीत, उत्तम तब्येत झाली. जगदंबेची तुळजा भवानीची कृपा. आणि मग महाराजांनी असं ठरवलं की महाराष्ट्रापुरतं स्वराज्य का असावं. आपण उत्तरेला तर गेलो, सुरतेपर्यंत गेलो, त्याच्या पल्याड जायचाही प्रयत्न केला, पण तसा विस्तार आपण दक्षिणेकडे का करू नये. आणि महाराजांच्या मनामध्ये कल्पना आल्यानंतर ही कल्पना दक्षिण दिग्विजयाची होती. आणि म्हणून महाराजांनी प्रचंड दळबहार बरोबर घेतला. पंतप्रधानाला बरोबर घेतले, अनाजी दत्तोना घेतलेला आहे, हंबीरराव मोहितेने घेतलेला आहे. आणि या वेळेला धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे तरुण रक्ताचे लोक सुद्धा सामील झालेले होते स्वराज्याच्या मोहिमेमध्ये.
ज्यांनी पुढे अलौकिक पराक्रम गाजवला आणि अक्षरशः औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणले. तो जगला हे त्याचं केवळ नशीब, कारण त्यांनी जे कळस कापले त्याच्यानंतर एक दोन धाग्यांवर दोरांवर तो तंबू राहिला. तेवढे जर कापले गेले असते तर तो अवजड तंबू सगळा खाली कोसळला असता आणि गुदमरून औरंगजेब मेला असता. संताजी, धनाजी आणि त्यांच्या जोडीला बहिर्जी या नावाचा एक योद्धा आलेला होता. शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, माझं राज्य 3 ब्राह्मण आणि 3 मराठे सांभाळतील. आहे की नाही कौतुक? रामचंद्र पंत अमात्य, निळोपंत हे तर सांभाळतीलच, पण यांच्या जोडीला ही 3 माणसं पुढे स्वराज्याचा राजशकट सांभाळतील असे उद्गार महाराजांनी काढलेले आहेत. कसे एक 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 मोहरी शिवाजी राजांनी गोळे केले, आश्चर्य आहे. लोकसंग्रह हे तर राजाचं कौतुक आहे. ज्याला लोकसंग्रह साधला तो बलवान झालाच. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. सर्वार्थानिकार समर्थांचं सूत्रच आहे. आणि महाराज दक्षिण दिग्विजयाला बाहेर पडले. मजल दरमजल करत पुढे निघालेले आहेत. एक 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 प्रांत, एक 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 सुभा, एक 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 वतन महाराज कब्जा करत निघाले. कोप्पलच्या जवळ येऊन पोहोचले आणि तिथे अब्दुल रहीम खान या नावाचं एक बलाढ्य पठाण, अत्यंत क्रूर आणि प्रजाजनांना छळणारा होता. त्यावेळी कोप्पलची मंडळी ही सगळी महाराजांना भेटायला आली आणि महाराजांच्या चरणी अर्ज दिलाय, आमचं रक्षण करा. त्यावेळेला मराठ्यांची सेना आणि अब्दुल रहीम खान यांचं जंगी युद्ध झालं आणि असं आक्रमण केले, इतका पाडाव केलाय. अब्दुल रहीम खान आणि त्याचा भाऊ दोघांनाही कैद झाली आणि सगळे पठाण उधळले गेले. महाराजांनी प्रचंड विजय मिळवला. महाराज प्रवास करत करत पुढे निघाले. अनेक जागा जिंकल्या. फार मोठा प्रवास आहे. पण वाटेमध्ये बंगळूरला आले. स्वतःच्या घरातच आले. कुणाच्या? महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे उर्फ एकोजी राजे, शहाजी राजांची सगळी जहागीर, सगळी स्थावर जंगम मालमत्ता तो सांभाळत होता. पण मुजरे कुणाला जर घालत होता तर विजापूरच्या आदिलशहाला. काय दुर्दैव आहे. खर तर त्याच्या हाताखाली 15 सहस्त्र घोडदळ होत. महाराजांनी एवढं स्वराज्य केलं, निर्माण केलं, शून्यातून ब्रह्मांड निर्माण केलं, नूतन सृष्टी निर्माण केली. यांनी दक्षिणेकडे उठाव करायला हवा होता. असं जर घडलं असतं तर आदिलशाही, विजापूरची आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही याच्यामध्ये दक्षिणेकडच्या स्वराज्याची पाचर मारली गेली असती आणि त्याचा परिणाम असा झाला असता, या 2 शाह्या स्वतंत्र झाल्या असत्या आणि त्यांना व्यवस्थित जोडता आलं असतं आणि त्या नामशेष करता आल्या असत्या. एकोजी राजांच्या मनामध्ये हा विचार आला नाही. त्यांची आई जिजाऊ आऊसाहेबांसारखी नव्हती, जिला स्वातंत्र्याचे स्वराज्याचे डोहाळे लागावे. नरव्याघ्रासारखा, नरवीरासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा असे डोहाळे एकोजीरावांच्या आईला लागले नव्हते. बेंगळुरूला जरा स्वास्थ्य होतं सगळं, जरा प्रतिकूल कालखंड असला की बरं असतं. विद्यार्थी दशा जशी खडक लागूनच व्हावी, फार ऐषाराम नसावा विद्यार्थी दशेमध्ये. मग त्या विद्यार्थी दशेला यश जे मिळतं ना ते फार मोठं असतं. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, कष्टच करावेत. आजचे विद्यार्थी तर फार थोर आहेत. एकीकडे दूरदर्शन चालू असतं आणि इकडे अभ्यास करतात म्हणे. त्यांनी मला भेटावं प्रवचनानंतर, मलाही शिकवावं. कसं काय करतात ते? मन एका वेळेला एकच विषय जर ग्रहण करत असेल, उघड आहे अगदी, बुद्धीचा एका वेळेला एकच विषय असू शकतो. असं असताना चित्रपटाची किंवा पडद्यावरची दृश्य बघून अभ्यास कसा होईल? मन एकाग्र होणं शक्यच नाही. मनाची एकाग्रता अशी कधी साधली जात नाही. विद्यार्थी दशा थोडी अवघडच असावी, खडक लागावा. माझे वडील नित्य कीर्तनातही सांगत असत, घरी म्हणत असत, विद्यार्थी दशा ही गादीवर बसून होत नाही रे मुलाला, खडकच लागायला पाहिजे. कारण पूर्वजांनी अशीच विद्या प्राप्त केली आहे. आपल्याला माहिती आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आज एवढं वैभव लाभलं, ज्यांच्यामुळे तुमचं शिक्षण झालं, ज्यांच्यामुळे तुम्हाला समाजामध्ये आदराचं स्थान प्राप्त झालं, भगिनी मातानं, ते ज्यांच्यामुळे लाभलं ते अण्णासाहेब कर्वे, शेरवली, मुरुड पासून
मॅट्रिकच्या परीक्षेसाठी 100 मैल कुंभारलीच्या घाटातून साताऱ्याला चालत आले ते. आज या दंतकथाच वाटतील. मॅट्रिकची परीक्षा द्यायला एका वेळेला 100 मैल चाललेले होते. म्हणजे आज 100 मैल चालावं असं नाही, पण कोपऱ्यापर्यंत जायला लगेच भर लागते ना, हे फार वाईट आहे. चालायची सवयच मोडून गेली. टणकपणा माणसांच्या अंगातला कमी होऊन गेलाय. कशाला लागतं? 4 पावलं चालेल, जरा तरी मनुष्य टणक. तारुण्यात तर पाहिजेच पाहिजे. विद्यार्थी दशा कदाचित एकोजी राजांच्या वाट्याला आली नाही, कारण बंगळूरमध्ये फार समृद्धी होती, सौख्य फार होते, आणि त्याच्यामुळे शिवाजी राजा जसा डोंगर दऱ्यामध्ये मावळामध्ये उधळणाऱ्या खळाळून वाहणाऱ्या नद्यांमध्ये घडला, तसं एकोजी राजांना घडायला मिळालं नाही. त्यांनी एकोजी राजांनी शिवाजी राजांचं स्वागत केलं, आणि शिवाजी महाराज आले आणि म्हणतायत, आई साहेबांच्या आशीर्वचन जगदंबेच्या कृपेनं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, ते माझ्या सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातून. पण एकोजी राजे आपल्या लक्षात आलं का, वाड वडिलांनी निर्माण केलेली ही दौलत, त्याच्यातला एकही वाटा आजपर्यंत मी मागितलेला नाहीये, आज मागायला आलेलो आहे. एकोजी राजांच्या डोक्यावर वीजच पडली. त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की शिवाजीराजे असा वाटा अत्यंत व्यवहारी आहे. स्वराज्य जर निर्माण करायचं असेल, वर्धिष्णू करायचं असेल, शहाजीराजांनी जसा घाम गाळला तिथे, तसा आम्ही इथे महाराष्ट्रात गाळलेला आहे. आपल्याला राज्य इथं मिळाले, आमचा वाटा टाका. महाराजांनी हे सगळं सांगितलं, पण एकोजी राजांची बुद्धी किती वाकडी असावी. काय आश्चर्य आहे की ज्या राष्ट्रामध्ये राम झाला, प्रभू रामचंद्र, ज्यांनी 5 संस्कृतींचा समन्वय करून हिंदू राष्ट्र निर्माण केलं, त्या रामानी आपल्या सावत्र भावंडांवर असं प्रेम केले, त्याला काही तोड आहे का? रामाला एकही सख्खा भाऊ नाही. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न तिन्ही सावत्र भावंड आहेत, लक्षात ठेवा. आणि तरी सुद्धा रामानी अशी उत्कट प्रीती केली की त्याला तोड नाही. इतकी सुंदर पार्श्वभूमी, असा इतिहास आपल्याला असताना आजच्या कालखंडामध्ये भावंड भांडताना पाहिली, फार वाईट वाटतं मला. वाटण्या करतात आणि स्क्वेअर सेंटीमीटर लढवतात, तुला जास्ती का मला जास्ती. अंगावर काटा येतो खरोखर. ही आमची संस्कृती नाही, ही आमची परंपरा सुद्धा नाही. एकोजी राजांनी काय केलं? बुद्धी एकदा भ्रष्ट झाली माणसाची, मनुष्य कसा वागतो. शिवाजी महाराज पुढे निघून गेलेले, आणि या एकोजीनं महाराजांच्या गटावर, म्हणजे तिथे सैन्य होतं, त्याच्यावर प्रचंड हल्ला चढवला. त्यावेळेला आता महाराजांचेच भाऊ भांडतायत, म्हणून ना सगळ्या गोटांनी माघार घेतली आणि पुन्हा अशीच चाल केलेली आहे. एकोजी राजांच्या सैन्याला इतकं झोडपून काढलेलं आहे. त्यावेळेला महाराजांनी पत्र पाठवलं आणि सांगितलं, एकोजी राजे बालबुद्धी केली, त्या समूळ न बुडविणे. समूळ बुडवू नका म्हणून सांगितलेलं आहे, आणि बुडवलं नाहीये खरोखर. पण महाराजांनी पैतृक वाटा आहे तो घेतलाच घेतला, लक्षात ठेवा, सोडलेलं नाही आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर एकोजी राजांना म्हणे फार वाईट वाटलं, आणि त्यांची वृत्ती एकदम संन्यस्त झाली. भावाला वाटा द्यायला लागला म्हणून. मग आदिलशहानी मागितलं असतं तर तत्काळ दिलं असतं त्यांनी, पण भावानी वाटा मागितला आणि औदासीन्य येतं त्यांना आले. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तुकाबाईंच्या या मुलाला एक पत्र लिहिले. सुदैवानं एकोजी राजांची पत्नी अतिशय हुशार होती, तिचं नाव दीपाबाई, आणि महाराजांना त्या आपल्या वहिनीबद्दल फार आस्था होती असं इतिहास सांग. आपल्या भावाला, सावत्र भावाला शिवाजी राजांनी एक पत्र लिहिले, आणि त्या पत्रामध्ये इतका उत्कट भाव व्यक्त केलाय की खरोखर विचारायला नको. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तीर्थरूप म्हणजे शहाजी राजांनी स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा डाव कसा मांडला ते आठवा. कामाचे दिवस आहेत, औदासीन्य नैराश्य झटकून टाका, पुरुषार्थ गाजवा, पराक्रम गाजवा, आणि तीर्थरूपांच्या मनामध्ये असलेले साम्राज्य, स्वतंत्र राज्य दक्षिणेकडे बंगळूरच्या आश्रयानं निर्माण करा. असं पत्र स्वतः शिवाजी राजांनी एकोजी राजाने लिहिले.
पण शेवटपर्यंत एकोजी राजांच्या मनामध्ये काही बदल झाला नाही आणि महाराज पुढे चाल करून गेले. ते कुतुबशहाबाद म्हणजे गोवळकोंड्याला गेलेले आहेत. पत्रोपत्री झाली आणि गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशहा जो होता, त्याचा जो दिवाण, त्याचा जो मुख्यमंत्री, त्याचं नाव होतं मादण्णा. दोघं भावंड होती, अक्कण्णा आणि मादण्णा. हा मादण्णा अतिशय हुशार होता. त्यांनी ठरवलं की शिवाजी महाराजांच्यावर भांडायचं नाही. दक्षिणेकडची जी राज्य आहेत, या राज्यांनी एकजुटीनंच राहायला पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. ते योग्यच आहे. उद्या जर औरंगजेब चाल करून आला तर दक्षिणेकडच्या सगळ्या राज्यांनी एकजुटीनं झुंजलं पाहिजे. हाच विचार मादण्णाच्या मनामध्ये होता, अक्कण्णाच्याही मनामध्ये होता. तेव्हा मादण्णानी त्या कुतुबशहाला इतकं पटवलं, समजूत घातली त्याची, की आपण भांडण करू नका, युद्ध करू नका. शिवाजी राजा फार थोर आहे, उदार मनाचा आहे आणि तो नक्की येईल आणि आपली भेट घेईल. त्यावेळेला ते कुतुबशहानी मान्य केलं आणि त्यांनी एक खलिता लिहिला शिवाजी महाराजांना, आम्ही आपल्या स्वागताला 4 कोस येतो. तेव्हा शिवाजी महाराजांनी उलटा खलिता, कारण तो वयाने मोठा होता कुतुबशहा, म्हणून त्याला लिहिले, आपण वयानं वडील, आपण येऊ नका, मीच आपल्या राज्यामध्ये येतो, आपली भेट घेतो, कोणी एक विषयीची चिंता न करणे. शेवटचं वाक्य महत्वाचं होतं, कारण कुतुबशहाच्या जनानखान्यात चिंता वाटली. महाराजांना आलिंगन दिलं की भलतंच घडतं अशी त्यांची कल्पना होती. आपल्या नवऱ्याचा अफजल खान होईल काय अशी भीती त्या राण्यांच्या मनामध्ये होती. शिवाजी महाराज आले, पण त्यांनी पत्रामध्ये एक अट घातलीये. त्या पत्रामध्ये उल्लेख असा आहे की तीर्थरूप प्रताप आणि जगदंबेच्या प्रसादानं आम्ही छत्रपती झालेलो आहोत, तेव्हा आमचं स्थान आपल्या दरबारामधलं आपल्या बरोबरीचं असावं. हा राजा आपल्याला मुजरा करणार नाही. तेज, सत्व, आत्मगौरव. आता म्हणतात कुठली खुर्ची द्या, बिन खात्याचं केलं तरी चालेल, वाटेल तितके लाचारून मुजरे घालतो. काय निर्लज्ज राजकारण या देशामध्ये आले. खरंच चिंता वाटते की या राष्ट्राचं भवितव्य कसं घडवणारी माणसं. महाराजांनी हे तेज पत्रामध्ये सुद्धा प्रगट केलेलं आहे आणि ते राजांनी, त्या कुतुबशहानी अत्यानंदानं मान्य केलं. मादण्णांनी जाऊन शिवरायांचं स्वागत केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी त्या कुतुबशहाच्या राज्यामध्ये प्रवेश केला, दरबारामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला सगळेजण उभे राहिले, उत्थापन दिले शिवाजी राजाला आणि शिवाजी राजांना प्रत्येक जण निरखून पाहतोय. हाच तो शिवाजी, मोगलांना आव्हान देणारा, आदिलशहाला पालथ घालणारा, अनंत पराक्रम करणारा, स्वतः अंगे झटीनं एकाला सामोरं जाऊन शाहिस्तेखान अफजल खानाचं पारिपत्य करणारा तोच हा राजा. फार फार प्रेमाने कुतुबशहानी स्वागत केलं आणि दोघांनी परस्परांना आलिंगन दिलं. जनानखान्यात म्हणे श्वासच रोखला गेला. आता काय होतं कुणास ठाऊक. दोघं वेगळे झाले आणि कुतुबशहानी फार प्रेमानं स्वागत करून शिवाजी राजांना हात धरून सिंहासनावर बसवलं. परस्परांनी जो संवाद केला, अनेक प्रश्न कुतुबशहानी विचारलेले आहेत आणि अनेक प्रश्नांना शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती कशी केली त्याची उत्तरे दिलेली आहेत. इतका संतुष्ट झाला कुतुबशहा की हा राजा लोकोत्तर, हा राजा पराक्रमी, हा राजा सच्चा, दिलेला शब्द पाळणारा, याची त्याची खात्री पटली आणि महाराजांची प्रचंड सरफराजी केली. महाराज गोवळकोंड्यामध्ये जितके दिवस राहिले तितके दिवस सुखाने राहिलेले आहेत. आणि अक्कण्णा आणि मादण्णा यांनी शिवाजी राजांना घरी जेवायचं निमंत्रण दिलं. हे विशेष निमंत्रण होतं. हे राजकीय म्हणजे प्रीतिभोजन होतं, राजकीय प्रीतिभोजन बरं का. आज सुद्धा दिल्लीत होतात आणि ज्यांना जायचं नसतं ते मंत्री हमखास आजारी पडतात. मी हे डोळ्यांनी पाहिले म्हणून सांगतो बरं का. 92-93 सालची गोष्ट. दिल्लीमध्ये गेलेलो होतो आणि काही कारण घडलं म्हणून एका महत्वाच्या मंत्र्याची भेट झाली आणि त्याच रात्री दिल्लीमध्ये 11 वाजता प्रीतिभोजन होतं आणि त्यांना जायचं नव्हतं. माझ्या समोरच बसले ते, गप्पा चाललेले होत्या, सगळं प्रकृती ठणठणीत होती आणि त्यांना दूरभाषेवरून निमंत्रण आलं, येत आहे ना. त्यावेळी ते म्हणाले, बरं नाही हो, अंगात ताप आहे, डॉक्टरनी सांगितले बाहेर पडू नका.
राजकारणी माणसं अशी हमखास आजारी पडत असतात आपल्याला माहिती आहे, पण त्याचं अंतिम ध्येय चांगलं असावं. महाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले, पण त्याचं अंतिम ध्येय इतकं उदात्त होतं की त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. अक्कण्णा मादण्णांनी राजांना भोजनाचं निमंत्रण दिलं. शिवाजी राजांना अनेकांनी सल्ला दिला. येसाजी कंक जो पायदळाचा प्रमुख होता तो म्हणाला, महाराज जाऊ नका, परमुलखात आहोत, कदाचित विषप्रयोग सुद्धा करतील, काही सांगता येत नाही, आपण परमुलखात आहोत, असं तुम्ही असा धोका पत्करू नका. सगळ्यांचंच मत पडलं ते. पण महाराजांना एवढा भरोसा होता, त्यांनी काय अट घालावी की अक्कण्णा मादण्णा विरघळूनच गेले. त्या दोघांची आई ही वृद्ध होती, त्यावेळी जिवंत होती. त्यावेळी महाराजांनी निरोप दिला, पत्र असं पाठवलं अक्कण्णा मादण्णांना की आपल्या आईसाहेबांनी जर सगळा स्वयंपाक सिद्ध केला आणि स्वतः मला वाढलं तर मी भोजनाला येईन. आणि ते अक्कण्णा मादण्णाला इतकं पटलं, इतिहासात नोंद आहे की त्यांच्या वृद्ध आईने सगळा स्वयंपाक सिद्ध केला आणि महाराजांना वाढलेला आहे. महाराज काही दिवस तिथे थांबले, पुढे जिंजीला गेलेल्या होते. आपल्याला ज्ञात आहे जिंजीचा किल्ला सर केला की ज्याचा उपयोग राजाराम महाराजांना आश्रयासाठी झालेला होता. अगोदर श्री शैलाला गेलेले होते आणि त्या एकांतामध्ये महाराजांचं मन इतकं भरून आलं, इतके भावविवश झाले महाराज की असं वाटलं की कमरेचं खडग काढावं आणि स्वतःचं मस्तक तोडून त्या शिवाच्या चरणी व्हावं. इतकी भावना दाटून आलेली होती. पण विवेकाने खुणावलं, थांब. महाराजांनी अनेक प्रांत, अनेक जागा जिंकल्या, अनेकांना आपलंसं केलं, आपली प्रचंड फौज दक्षिणेमध्ये ठेवली, कुतुबशहा सारखा मित्र मिळवला, एकोजी राजांच्याकडून राजाचा वाटा घेतला, अनेकांच्याकडून खंडणी वसूल केली, स्वराज्याला पराकोटीचं समृद्ध आणि श्रीमंत केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज वाजत गाजत परत आले. 1675 नंतर परळीचा किल्ला जिंकलेला होता आणि परळीच्या किल्ल्यावर महाराजांनी आग्रहाने समर्थांची स्थापना केली. 1676 नंतर दक्षिण दिग्विजय झाला. महाराजांनी या स्वराज्याचा डाव मांडत असताना इतका उत्कट, इतका भव्य, इतका सुंदर विचार केलेला होता की आपल्याला काय सांगायचं. शिवाजी महाराजांनी इतके क्रांतिकारक प्रयोग केले, त्याला तोड नाही. आपल्याला आठवलं नेताजी पालकर आणि कोंडाजी पालकरांना सक्तीनं मुसलमान केलेलं होतं. 10 वर्ष हा नेताजी पालकर महम्मद कुली खान झालेला होता आणि पेशावर लाहोर इकडे वायव्य सरहद्दीवर लढत होता. औरंगजेबाच्या मनात एके दिवशी चमत्कारिक कल्पना आली. त्याला वाटलं असा कोणता बहादूर शिवाजीवर पाठवून द्यावा की जो शिवाजीचं पारिपत्य करेल. त्याला वाटलं नेताजी पालकरलाच पाठवा. तो त्याला नेतू म्हणायचा. आता त्याचं नाव झालेलं होतं महम्मद कुली खान. 10 वर्ष झाली ती बाटून, आता तो पक्का मुसलमान झाला असं औरंगजेबाला वाटायचं. आणि म्हणून औरंगजेबानी महम्मद कुली खानलाच रवाना केलं स्वराज्या. 10 वर्ष नेताजी मुसलमान होऊन राहिले. त्यांच्या बायकांना सक्तीनं मुसलमान केलेलं होतं, त्याच्या 2 स्त्रियांना. आणि स्वराज्यामध्ये तुम्हाला काय वाटलं असेल स्वराज्याचं दर्शन घेताना. एकेकाळचा सरनौबत, सरसेनापती महाराजांचा उजवा हात प्रतापगडच्या युद्धापासून पार्थ पराक्रम केलेला स्वराज्यामध्ये आला आणि त्याच्या मनामध्ये अशा उर्मी उचंबळून आल्या. त्यांनी काय केलं माहितीये, एके दिवशी रात्री त्या तळातून तो पळालाच. आपल्या पत्नीनं घेतलं, नातेवाईकांना जेवढ्यानं घेता येईल तेवढं त्यांनी घेतलं आणि तो जो दौडत बेहाय निघाला थेट रायगडच्या पायथ्याशी आला. त्याला कोण ओळखणार. सगळा मुसलमानी पोशाख. पहिल्यांदा सैनिकांनी गराडून अटकच केली आणि ज्या वेळेला तो ओळख द्यायला लागला त्यावेळेला ते सैनिक थक्कच झाले. पकडलेल्या त्या महम्मद कुली खानला शिवाजी राजांच्या पुढे नेला. आणि शिवाजी राजांच्या पुढे नेल्यानंतर महाराजांना काय वाटलं असेल, नेताजी पालकरला काय वाटलं असेल. आणि महाराजांनी आज्ञा दिली ती इतकी क्रांतिकारक आणि लोकविलक्षण होती. शिवाजी महाराजांनी सांगितलं, याला शुद्ध करून या, याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये परत आणा. तलासरीमध्ये
आपल्याला मुद्दाम सांगतो, 26 मे आता येणारी 26 तारीख तलासरीमध्ये 500-700 कुटुंब ही परावर्तनून पुन्हा हिंदू धर्मात येणार आहे आणि मी त्याला जाणार आहे, उपस्थित राहणार आहे. येता का? 26ला सकाळी कार्यक्रम तलासरीमध्ये. ज्यांना सक्तीनं पाठवले किंवा प्रलोभन दाखवून पाठवलेले अशी जवळजवळ 500-700 कुटुंब पुन्हा हिंदू धर्मामध्ये येत आहेत. हे कुठल्याही टाइम्स ऑफ इंडियामध्ये येणार नाही, इंडियन एक्सप्रेस मध्ये येणार नाही, लोकसत्तात येणार नाही, कुठेच छापून येणार नाही. कारण प्रचार माध्यम अशाला नाही प्रसिद्धी देणार की हिंदू धर्माचं संघटन व्हावं, हिंदू राष्ट्र व्हावं. खरं तरी छापून यायला पाहिजे. परावर्तनून माणसं परत आलेली. महाराजांचा हा प्रयोग त्या कालखंडामधला एक करा कल्पना, 325 वर्षापूर्वीचा, आणि नेताजी पालकरला पुन्हा शुद्ध करून घेतलं, हिंदू करून घेतलेला आहे. समंत्रक विधीमध्ये यज्ञ करून, याग करून ना हिंदू धर्मामध्ये त्याला परत घेतलेला आहे. घेतला, पण त्याची प्रतिष्ठापना आता समाजामध्ये कशी करायची? समाजाने त्याला स्वीकारायला पाहिजे. तेव्हा त्याचा मुलगा होता जानोजी पालकर, त्यालाच मुळामध्ये शिवाजी महाराजांनी एक आपली कन्या दिली. या क्रांतिकारक प्रयोगाला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. नेताजी पालकरला केवळ शुद्ध करून घेतलाय असं नव्हे, त्याला आपला व्याही करून घेतला. मला सांगा, या औदार्याला, या क्रांतिकारक प्रयोगाला कोणती सीमा आहे? महाराजांचं मन आभाळासारखं होतं, महासागरासारखं खोल होतं, हिमालयासारखं उत्तुंग होतं, आणि म्हणून तर महाराजा प्रयोग करू धजावले. केवढा विलक्षण क्रांतिकारक प्रयोग आहे. बजाजी नाईक निंबाळकरांना पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मामध्ये घेतलं, आदर्श घालून दिलाय. आणि आमच्या गहखरेंनी, इतिहासकार गहखरेंनी लिहून ठेवलेलं आहे की महाराजांनी हे जे वळण घालून दिलेलं होतं, ती प्रथा, ती रूढी पेशवाई पर्यंत चालत आलेली होती. पेशवाई नंतर कुठेतरी हरवलं काळाच्या ओघामध्ये, पण महाराजांनी घालून दिलेलं अनुशासन पेशवे सुद्धा पाळत असत, असा उल्लेख स्वतः गहखरेंनी केलेला आहे. महाराजांचा हा जसा क्रांतिकारक प्रयोग होता, तसा महाराज सत्पुरुषांचा फार सन्मान करत असत. तुकोबांचा नाही केला, समर्थांचा आदर तर किती केलाय, त्याला सीमारेषा नाही. पण समर्थांचा अपवाद वगळता अन्य कोणालाही राजकारणात त्यांनी लुडबुड करून दिलेले नाही. महाराज फार वेगळे होते, फारच वेगळे होते. कोणीही अशी तशी लुडबुड केलेली त्यांना मुळीच चालत नसे. गंमत झाली, एकदा चिंचवडचे देव आहेत आपल्याला माहिती आहे, तर देवानी एकदा असं केलं की जेजुरीला पूजा कोणाकडे असावी याच्याबद्दल घडशी आणि गुरव यांचं भांडण झालं. हा खटला कुणाकडे गेला, कुणीतरी तक्रार केली आणि चिंचवडच्या देवानी ते प्रकरण आपल्या हातात घेतलं. त्यांचा वस्तुतः काही संबंध नव्हता. त्यांनी ते प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलं, घडशांना कैद केलं, तुरुंगामध्ये टाकून दिलं, सरळ गुरुवांच्या हातामध्ये पूजा दिली, आणि कोंढाणा किल्ल्याचा जो किल्लेदार होता त्याच्याकडे घडशांना सोपून टाकलं. हे ज्या वेळेला कळलं महाराजांना, त्यावेळेला चिंचवडच्या देवाना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये झाडाच घेतलाय आणि त्यात लिहिले, आमची बिरुद तुम्ही घ्या आता आणि तुमची बिरुद आम्हाला द्या, म्हणजे आम्ही देवपूजा करत बस आणि तुम्ही स्वराज्याचा डाव पुढे चालवा. कोंढाण्याच्या किल्लेदाराला असं खरमरीत पत्र लिहिले की त्याचे पायच लटपटले. तू चाकर कुणाचा, स्वराज्याचा का चिंचवडच्या देवांचा? हात रुमालात बांधून राजांच्या समोर हाजीर झाला. घडशांना लगेच मुक्त केलेला आहे. महाराज कसे होते, एकीकडे सत्पुरुषांचा आदर, पण उगाच कोणी राजकारणात लुडबुड केलेली त्यांना अजिबात खपत नसे. महाराजांनी आपला एक एक सरदार असा जपलाय की कंठातली माळाच असावी आणि त्यातला एक एक टपोरा मोती म्हणजे स्वराज्याचा सेवक, स्वराज्याचा सरदार. गोवळकोंड्यामध्ये ज्यावेळेला मुक्काम होता त्यावेळेला कुतुबशहानी 60 मारीचा खेळ दाखव. 60 मारीचा खेळ तसा भयंकर क्रूर आहे. हत्तीला रिकाम्या मैदानात सोडतात आणि त्याच्यावर सैनिक हातात भाला घेतलेले हे चालून जातात त्याच्यावर, त्याला भाल्यानी टोचतात आणि तो हत्ती चाल करून आला की त्यांच्यासाठी
भोवतीच्या तटबंदीमध्ये चिंचोळ्या जागा केलेल्या असतात, त्याच्यात तो सैनिक जाऊन लपतो. तो तसा लपला की हत्तीला त्याला धडक देता येत नाही किंवा सोंडात घालून त्याला बाहेरही काढता येत नाही, आणि त्या हत्तीला छळून छळून मारतात. अशी 60 मारीची क्रूर पद्धत होती. तो प्रयोग कुतुबशहानी महाराजांना दाखवला, आणि शेवटी कुतुबशहानी असं विचारलं, बघा हत्तीशी झुंज घेणारे असे माझ्याकडे सरदार आणि सैनिक आहेत, तुमच्याकडे आहे? तर शिवाजी महाराज हसले आणि त्यांनी फक्त येसाजी कंकाला खूण केली. उठ. येसाजी कंकानी त्या हौद्यामध्ये खाली उडी टाकली आणि दारू पाजलेला धुंद झालेला एक हत्ती या येसाजी कंकावर चाल करून आला, आणि येसाजी कंकानी त्याच्याबरोबर झुंज घेतली, आणि शेवटी हातात दाणपट्टा आहे, समोरासमोर हत्तीबरोबर झुंज घेतली, आणि असा पट्टा चालवलाय शेवटी की त्या हत्तीची सोंड छाटली गेली. त्याचं वैभव संपलं. ची ची करत तो हत्ती खाली कोसळला, आणि कुतुबशहा इतका खुश झाला, महाराजांना म्हणाला, एवढा तुमचा बहादर मला द्या. ते शिवाजी महाराज हसले, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते विलक्षण होतं. ते म्हणाले, माझे सरदार म्हणजे गळ्यातल्या माळेतला एक एक मणी आहे, वेगळा करून कसा देऊ सांगा. नाही दिलेला येसाजी कंकाल. महाराज अत्यंत चतुर आणि अत्यंत सावधान होते. सरफराजी करावी तर महाराजांनी करावी, एकेकाचा गौरव असा केलाय त्याला तोड नाही. प्रतापराव गुजर मारले गेले, पण त्यांचे बंधू आनंदराव मखाजी यांनी बलाढ्य पराक्रम गाजवला. त्यांची इतकी सरफराजी केली, आपला विश्वास बसणार नाही. कोंडाजी फर्जंद या नावाचा एक बहादर राजांच्या पदरी होता. तेव्हा राजांनी त्याला पाठवला कुठे? पन्हाळा घेणे. पन्हाळा द्यावा लागलेला होता ना, तह केला त्यावेळेला पुरंदरच्या तहामध्ये. हा निघाला. महाराजांनी विचारलं किती फौज पाहिजे? तेव्हा ते म्हणाला, फौज बीज काही नको, मला 60 हशम द्या. 60 सैनिक या कोंडाजी फर्जंनी बरोबर घेतले, बरोबर अनाजी दत्तोनं घेतल्या, आणि रात्री हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी गेला. जसे तानाजीराव मालुसरे गड रात्री माघवद्य नवमीला चढलेले होते रात्रीच्या अंधारात, तसा हा रात्रीच्या अंधारात गड चढून गेला. 60 शिपाई. आणि आज जाऊन त्यांनी एकदम जो हल्ला चढवला संपूर्ण गडावर. बाबूखान नावाचा पहारेकरी होता, त्याला कळेच ना कोण आहे म्हणून तो विचारावा लागला. पहिल्यांदा त्याला छाटून टाकलेला आहे, आणि शिंग फुंकलं, जणू काही आव्हान दिलं तिथल्या गडकऱ्याला. आणि 60 मावळ्यांनी कोंडाजी फर्जंनी हल्ला केला. आश्चर्य वाटेल, 3000 पेक्षा अधिक शिबंदी गडावर होती. कोंडाजी फर्जंनी गड घेतला. तोड नाही या पराक्रमाला खरं. 60 मावळ्यांनिशी घेतला. इतिहासामध्ये नोंद आहे. आत्मविश्वास दुणावला, अनंतपट झाला, तर माणसं काय चमत्कार करू शकतात त्याचं ते द्योतक आहे. महाराजांनी प्रत्येकाच्या पराक्रमावर काय फुंकर घातली असेल त्याचं ते उदाहरण आहे. कोंडाजी फर्जंद ज्यावेळेला निघाला त्यावेळेला पहिल्यांदाच शिवाजी महाराजांनी शेरभर सोन्याचं तोड कड त्याच्या हातामध्ये घातलं. आणि अमात्याने विचारलं, तर महाराज म्हणजे हे पराक्रमाच्या अगोदरच महाराजांना खंत होती मनामध्ये. महाराजांना वाटायचं कोंड्या पुन्हा भेटेल की नाही कोणास ठाऊक. माझे एक एक बहादर असे गेले, पुन्हा परत भेटिले नाही. गड सर केला, पण त्यांची माझी पुन्हा गाठ झाली नाही. कोंडाजी फर्जंदानी 60 मावळ्यांनिशी पन्हाळगड जिंकून टाकला. या पराक्रमाला खरोखर तोड नाही. आश्चर्य आहे की त्या कालखंडामध्ये म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर, कल्याण जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वतंत्र आरमार तयार केले, स्वतंत्र नौदल तयार केलं. हा राजा किती दूरदृष्टीने पाहणारा असेल. महाराजांची 20 जलयानं अरबी समुद्रावर जायला लागली की जिचा धाक पोर्चुगीजांना आणि ब्रिटिशांना बसलेला होता. जंजिरा घेण्याचा अभूतपूर्व प्रयोग 2-3 वेळेला महाराजांनी केलेला होता. पण जंजिरा मात्र मुरुड जंजीर, जंजिरा याचा अर्थच मुळामध्ये जलदुर्ग, म्हणून त्याला जंजिरा म्हणतात. तो जलदुर्ग घेण्याचा 10 वेळेला प्रयोग केला, पण महाराजांना तो गड शेवटपर्यंत मिळाला नाही. संभाजी महाराजांनी तर असं कौतुक केलेलं होतं, तो खाडीमधला किल्ला आहे,
तर खाडीतलं पाणी सेतुबंधन करून भरून काढायचं आणि मग आपलं सगळं सैन्य घुसवून तो किल्ला घ्यायचा. त्यावेळेला औरंगजेब उतरला म्हणून संभाजी महाराजांचा हा प्रयोग अर्धा राहिला असे इतिहास सांगतो. महाराजांनी लाय पाटील या नावाच्या गृहस्थांना बोलवलं. ते असे होते की अरबी समुद्रातली जागा त्या लाय पाटलांना माहिती होती. तेव्हा महाराजांनी विचारलं, लाय पाटील एक काम निघालं, एक कामगिरी निघाली. त्यांनी मुजरा केला, म्हटले महाराज हुकूम करा. महाराज म्हणाले कामगिरी फार अवघड आहे. ते म्हणाले काय वाटेल ते सांगा, प्राण द्यायला सांगा, आमची तयारी आहे. तेव्हा महाराजांनी त्यांना आज्ञा दिली की जंजिऱ्याला जा, मुरुड जंजिऱ्याला रात्रीच्या अंधारामध्ये, आणि त्याला शिड्या लावा. आमचे सैनिक येतील, आत चढतील आणि जंजिरा सर करतील. त्यावेळी यांनी काय उत्तर द्यावं, महाराजांची आज्ञा प्रमाण. आणि त्या लाय पाटलांनी एका रात्री जंजिऱ्याच्या किल्ल्याला शिड्या लावल्या. मोरोपंतांनी जायचं आणि सैनिकात घुसवायचे हे ठरलेलं होतं. इतिहासाला ज्ञात नाही काय झालं, कोणास सुख अडचण आली आणि मोरोपंतांचे सैनिक तिथपर्यंत पोहोचलेच नाही. रात्र संपली, पहाड जवळ आली. त्यावेळी लाय पाटलांनी सगळ्या शिड्या उतरवल्या आणि ते परत आले. महाराजांना हे कळलं. त्यावेळी मोरोपंतांची कान उघाडणी केली आणि लाय पाटलांना पालखीचा मान दिला. पालखीचा मान उगाच कोणाला मिळत नाही. किती महाराज गुणग्राहक होते. हा लाय पाटील तितकाच सुद्धा. तो म्हणाला पावली वेगळी कशाला देता, आपण म्हणाला यात सगळं आलं. त्यावेळी महाराजांनी कौतुक असं केलं, एक बलाढ्य युद्ध नौका, जलयान मोठं बांधलं आणि त्याला नावच दिलं पालखी. आणि ते जलयान, ती युद्ध नौका लाय पाटलाने दिली. हा त्यांचं मन काय भरलं, आभाळ एवढं झालं की हा राजा कसा आमचा, इतका गुणग्राहक, पाठ थोपटणारा. लाय पाटलांनी जंजिऱ्याला शिड्या लावल्या. काय पराक्रम, अभूतपूर्व पराक्रम केला. पुढे मुंबई जवळचं खांदेरी बंदर घेतलं, किल्ला वसवला आणि ब्रिटिशांचा जळफळाट झालाय. 1979 साली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने झुंज झाली आणि महाराजांच्या नौदलाने अभूतपूर्व पराक्रम केला. ब्रिटिशांची जहाज बुडवली आणि शेवटी ब्रिटिशांना शरणागत व्हावं लागले. काय पराक्रमी हा राजा. बसरूरची स्वारी ही महाराजांनी त्या जलयानामधून केलेली होती, युद्ध नौकेतून केलेली होती. आणि बसरूरचं अफाट धन आहे ते त्यांनी सगळं मिळवलेलं होतं. ही एकच त्यांनी सागरी केलेली स्वारी, बसनूर दक्षिणेकडचा असलेला. बाकी अनेक ठिकाणून खंडणी मिळवली, पण बसनूरची अफाट दौलत ही युद्ध नौकेतून जाऊन त्यांनी केलेली. एकच लढाई, तेवढी लढाई झालीच नाही. गुडघे टेकून बसनूर उर्फ बसरूर शरणच आलं. पण महाराजांनी मायनाक भंडारी, इब्राहिम खान, दौलत खान यांना त्याच्यावर नेमलेलं होतं. आणि या बहादरांनी स्वराज्याचं नौदल वाढवलं आणि अभूतपूर्व पराक्रम करून सुद्धा दाखवला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान अवतार केव्हा घेतो? अधर्माला शीग चढली, धर्माची वाट मोडली की भगवंत अवतरतात. सज्जनांच्या परित्राणासाठी, दुष्टांच्या हननासाठी, सद्धर्म पुन्हा सुप्रतिष्ठित करण्यासाठी. महाराजांनी दुष्टांचं हनन तर केलंच, पण सज्जनांचं किती परित्राण केले म्हणून सांगू. पंडित पंताजी पंडित या नावाचे एक सज्जन होते. फार सज्जन, अतिशय विद्वान मनुष्य, संस्कृत भाषेचं उत्तम अध्ययन केलेला. त्याला जेधे घराण्यामधला एक अडदांड मनुष्य फार छळायचा, त्याच्या मागे लागायचा. तुला आता मारतो, उद्या छाटतो, तुझ्या घरादारावर नांगर फिरवतो म्हणून धमक्या देत असे. या पंताजी पंडितांनी सहन केलं 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 आणि एके दिवशी तक्रार केली. शिवाजीराजांना हे कळलं. त्यावेळेला त्या जेध्याना बोलवले गडावर आणि असा दम भरला. पहिल्यांदा सांगितलं इथून उतर आणि पंताजी पंडिताचे पाय धर, त्याचं क्षमापत्र घेऊन ये. जर एका दिवसात आणलं नाही 24 तासामध्ये, तुझं घरदार तर जप्त करतोस, तुझ्या हातापायामध्ये मणामणाचे बेड्या घालतो, तुला राजगडावर ठेवतो आणि उरलेलं आयुष्य धोंडे व्हायचं काम कर. घाम फुटलाय त्या जेध्याला.
खाली गेला आणि पंताजी पंडितांचे पाय धरले की पंडित महोदय मला क्षमा करा, आणि त्यांनी उदार अंतःकरणाने क्षमा करून क्षमापत्र ज्या वेळेला दिलं त्यावेळेला महाराजांनी जेध्यांना क्षमा केली. आपण केवळ कल्पना करा की काय महाराजांची दृष्टी होती आणि सज्जनांचं परित्राण ते कसे करत होते. कविराय भूषणाला उत्तरेकडून आणि त्यांनी शिवराय भूषण, शिवभूषण आणि शिवा बावनी 2 ग्रंथ लिहिले आपल्याला माहिती आहे. त्यातलं त्याचं काव्य शिवा बावनी मधलं मी काही म्हणून दाखवलं. खरंच आहे, साजी चतुरंग बिर रंग बे तुरंग चढी, काय सुंदर लिहिले. आणि शिवाजी हा जितन चलत है, जितन चलत है म्हणून या शिवा बावनी मध्ये काव्य लिहिलं. पण त्यातलं 51व्या, बावनी म्हणजे 52 काव्य आहेत, 52 कडव्यांचं एक काव्य आहे. त्यातल्या 51व्या काव्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर लिहून ठेवले. त्याच्यामध्ये त्यांनी महाराजांनी काय केलं याचं सार काढले. ते सार इतकं सुंदर आहे. त्यात तो लिहितो, वेद राखे. शिवाजी राजांनी वेदाचं रक्षण केलं. हिंदू धर्म हा वेद प्रामाण्याचा आणि वेद प्रधान आहे, म्हणजे थोडक्यात हिंदू धर्माचं रक्षण केलं. पुढे तो म्हणतो पुराणांचं रक्षण केलं शिवाजी महाराजांनी. 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट सांगितली, चोटी राखली. शेंडी म्हणजे ब्राह्मण्याचं रक्षण केलं, चोटी राखली आणि रोटीही राखली. म्हणजे उदंड धनधान्य स्वराज्यामध्ये निर्माण केलं आणि सगळ्या आपल्या सैन्याला तृप्त करून सोडलं. पुढे नेपोलियनचं एक वाक्य आहे, सैन्य पोटावर चालतं. महाराजांनी ते अगोदर कितीतरी दशक सिद्ध करून दाखवलेलं आहे. चोटी राखी, रोटी राखी. वेद राखले, पुराण राखली, आणि तो म्हणतो यज्ञोपवित राखलं, म्हणजे ब्राह्मण्याचं रक्षण केलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एवढं करून शेवटी तो जे म्हणतो गळ्यातली माळा राखली, म्हणजे जणू काही सगळ्या वारकरी संप्रदायाचं रक्षण केलं. माळा घालून जे जे देवतांच्या भेटीला जातात, वारी करतात, अन्य देवस्थानांना जातात, त्यांचं रक्षण शिवरायांनी केलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी लिहिलेलं आहे की एवढंच नाही, हा शककर्ता राजा असा झाला की त्यानं देवळही राखली आणि देवळातले देवही राखले. बस एका कडव्यामध्ये शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा आलेख या राजांनी काढलेला आहे. सर्वार्थानं खरंय. आणि म्हणून तर शिवराजाचं गुणगान कविराय भूषणांनी केलं. पण परदेशामधून आलेल्या, ज्यांनी शिवरायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिलेलं होतं, अशा परदेशी लोकांनी केलेलं आहे. मनुची भेटला नव्हता, मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीमध्ये शिवाजी राजानं भेटलेला होता. आणि शिवाजी राजे किती देखणे आहेत, गोरे पान आहे, डोळे, त्यांची नजर किती तीक्ष्ण धारदार आहे, याच्याविषयी मनुचीनं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचं वर्णन शिवाजी राजांनी त्याला अनेक प्रश्न विचारलेले होते, त्यांनी समर्पक उत्तर सुद्धा दिलेली होती. परदेशामधून कितीतरी जण आले. हेनरी ऑक्झेंडन आला, आपल्याला माहितीये, एस.के. लिएट आला, जेम्स डगलस आला, ॲबे कॅरे आलेला आहे, एडवर्ड स्कॉट आला, जोनाथन स्कॉट आलेला आहे, ग्रँड डफ आला. या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं उदंड उदंड कौतुक गाऊन ठेवलेलं आहे. सगळ्यांचं एकमत एका गोष्टी बाबतीत आहे, शिवाजी राजांची नजर गरुडासारखी होती, इतकी भेदक होती की समोरच्या माणसाला त्या दृष्टीला दृष्टी देणं अशक्य व्हायचं. या बाबतीत सगळ्यांनी एकमताने नोंद केलेली आहे. इंग्लिश रेकॉर्ड्स त्या कालखंडामधली जी सापडतात त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की जो आज पर्वत ओलांडून गेला हनिबाल आणि रोमवर ज्यांनी आक्रमण केलं त्याच्यापेक्षा शिवाजी राजा सरस आहे. ज्या जुलियस सीझरने आपल्या पराक्रमाचे डंके सगळीकडे वाजवले आणि महान युद्ध नेता, सेनापती म्हणून कीर्ती मिळवली, त्याच्यापेक्षा शिवाजी राजा सरस आहे. आणि ब्रिटिश लिहितात की कोण अलेक्झांडर दी ग्रेट, अलेक्झांडर दी ग्रेट पेक्षा हा शिवाजी राजा काकणवर सरस आहे. का आम्हाला अभिमान वाटू नये, का आमचं हृदय उचंबळून येऊ नये, का आम्हाला या राजाचं कौतुक वाटू नये, आणि का या राजाची आरती आम्ही प्रतिदिनी गाऊ नये. ॲबे कॅरे असो, जोनाथन स्कॉट असो, एडवर्ड स्कॉट असो, एस.के. लिएट असो, ॲबे कॅरे असो, या सगळ्यांनी इतकं उदंड कौतुक घेत त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी त्यांनी अशा लिहिलेल्या आहेत की कोणताही याचा सद्गुण घ्या, सेनापती म्हणून घ्या, प्रशासक म्हणून घ्या, राजा म्हणून घ्या,
लोकसंग्रह म्हणून घ्या, याची उद्यमशीलता घ्या, याची चपळाई घ्या, याची दूरदृष्टी घ्या, राज्य म्हणून लागणारे आवश्यक गुण घ्या, हा अतुलनीयच आहे. जेम्स ग्रँड डफनी आपल्या इतिहासाबद्दल फार चांगलं लिहिलं नाही, किंबहुना इतिहास जेवढा विकृत करून लिहिता येईल तेवढा लिहिलाय, पण महाराजांच्या बद्दल पराकोटीचे गौरवोद्गार गायले. आक्रमकांनी एकच केलं, मूर्ती तोडल्या, मंदिरं तोडली, शिल्प उद्ध्वस्त केली, स्त्रियांवर अत्याचार केले. खाफी खान हा शत्रूचा इतिहासकार, तोही लिहितो की या राजा परधर्मीयांच्या बाबतीत पराकोटीचा उदार आहे. यांनी कधी मशिदी उद्ध्वस्त केल्या नाही, यांनी कुराणाला कधी धक्का लावला नाही, स्त्रियांच्या बाबतीत परस्त्रियाला माता म्हणून हा गौरव करत असे. हे प्रशस्ती पत्रक खाफी खानानं दिलेले आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी लिहून ठेवलेलं आहे की या राजाचं कोणत्या शब्दामध्ये गुणगान करावं. त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, याचा पराक्रम असो, याची स्वराज्य निर्मिती असो, याचं उदार धोरण असो, स्त्रियांच्या बाबतीत याचा सदाचार नीती असो, काय वाटेल ते असो, या राजाने या भूमीला असं काही ऋणी करून ठेवलेलं आहे की त्याला तोड नाही. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात. आणि रियासतकार सरदेसाईंनी म्हणून ठेवलेलं आहे की शिवरायाचं गुणगान करायला माझ्याजवळ शब्दच नाहीयेत. का? प्रत्यक्ष आईची आज्ञा ज्यांनी नित्य शिरोधार्य केली, जो पराकोटीचा सहिष्णू होता, ज्याच्या ठाई नित्य उद्यमशीलता होती, ज्याच्या रणशूरपणाला कोणतीही तोड नाहीये, अशा राजानी जे स्वराज्य निर्माण केलं ते चमत्काराहून कमी नाहीये. हा राजा खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक आहे. हा राजा खऱ्या अर्थानं प्रातस्मरणीय आहे. शिवाजी राजाच्या चरित्राला मान्यता अशी इतिहासकारांनी दिलेली आहे. हेनरी ऑक्झेंडननं तर लिहून ठेवलेला आहे, या राजाविषयी अशा वदंत आहेत की याला अदृश्य होता येतं, या राजाला पंख आहे, हा पाताळातून जमिनीतून जाऊ शकतो, पण या राजाला मी पाहिलं, याची उद्यमशीलता, याचा पराक्रम, याची चपळाई, गहखरीनी तर म्हटलेला आहे, असा निर्भय राजा झालाच नाही. त्याच्या ठाई निर्भयता होती, त्याच्या ठाई उद्यमशीलता होती, त्याच्या ठाई चपळाई होती, त्याच्या ठाई रणवीरता होती, त्याच्या ठाई लोकसंग्रह होता. आक्रमणामध्ये त्याची दूरदृष्टी अशी होती की त्याला तोड नाहीये. तिरुवन्नमलई इथे एक मंदिर पाडलं आणि मशीद बांधली, हे राजांना पुराव्यासहित कळलं. त्यावेळी ती मशीद काढली आणि शिवरायांनी पुन्हा तिथे मंदिर निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जे आमचे राज्यकर्ते म्हणतात, त्यांनी हा इतिहास वाचावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मूलतः समजून घ्यावं. इतकं ते उदात्त आहे, इतकं ते भव्य आहे. म्हणून तर कविराय भूषण म्हणालेला होता, तेज तम अंश पर कान्ह जिमी कंस पर त्यो म्लेंछ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. अंधारावर जसा प्रकाश मात करतो, कंसावर जशी कृष्णाने मात केली, तशी मात म्लेंछ वंशावर या शिवरायाने केली. शिवराया, तुझं ऋण कोणत्या शब्दात मानावं, तुझा पराक्रम कोणत्या शब्दात आळवावा, तुझ्या तेजाचा एक किरण आम्ही कोणत्या शब्दाने स्वीकारावा आणि आचरावा, त्याला खरोखरच तोड नाहीये. शेर शिवराज है. कधी रायगडला गेलात? राजगडला गेलेला आहात, पुरंदरला, पन्हाळ्याला, तोरण्यावर, सिंहगडावर गेला आहात, तिथल्या इतिहासाची पानं कधी समजून घ्यायचा प्रयत्न केलाय? शिवरायाचा हा रोमांचकारी इतिहास हे सगळे गड तुम्हा आम्हाला सांगतील, त्याचा पराक्रम सांगतील, त्याचं शौर्य सांगतील, त्याचं स्वराज्यासाठी चंदनासारखं झिजणं सांगतील, त्यांनी घडवलेले मोहरे सांगतील, त्याची दूरदृष्टी सांगतील, त्याचा सदाचार नीती सांगतील. राजे अनेक झाले, पण छत्रपती शिवरायांची जी नीतिमत्ता होती, तयासी तुलना कैसी असंच म्हणावं लागेल. बाकीच्यांनी आपल्या व्यक्तिगत राक्षसी तामसी महत्वाकांक्षेपोटी सगळं राज्य आपल्याबरोबर राबवलं,
धूळदाण केली शेजारच्या राज्यांची, आपल्या शक्तीचा वरवंटा फिरवला. महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या निर्मितीचा हेतूच इतका उदात्त आहे. तो कळला तर शिवाजी महाराज कळले. आणि म्हणून शिवाजी राजांचा सगळा पराक्रम आठवतो आणि ओठावर शब्द येतात ते समर्थ रामदासांचे. महाराजांनी 3 एप्रिल हनुमान जयंती 1680 देह ठेवला. वय केवळ 50 वर्षांचा. दिवाकर गोसावी, दिनकर गोसावीने वर्णन केलेलं आहे. गेला भोगता गडांचा, गजपतीचा आणि हयपतीचा. कोणत्या शब्दामध्ये गुणगौरव करावा त्यांना शब्द सुचेनात. पण संभाजी राजानं जे पत्र लिहिलं समर्थ रामदासांनी, त्याच्यामध्ये शिवरायाचं यथार्थ चित्रण मांडलेलं आहे. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. शिवरायाचं 8वावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. स्वराज्य साधनेची लगबग कैसी केली असे. आहा, काय एक एक शब्द समर्थांनी वापरलेला आहे. शिवरायाचे कैसे चालणे म्हणजे महाराजांचा व्यवहार कसा होता. शिवरायाचे कैसे बोलणे म्हणजे मनुष्य महाराज कसे जोडत असतात. कैसे बोलणे, कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. एक एक हिरा महाराजांनी कसा घडवला. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. काय लिहितात समर्थ. संभाजी राजांना पत्र लिहिलेलं आहे. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. आता या परते विशेष काय सांगावे. महाराजांनी जो उदात्त पराक्रम केला आणि स्वराज्य निर्मिती केली, त्यापेक्षा विशेष करा तर स्वतःला पुरुष म्हणून घ्या. हे समर्थांनी संभाजी राजांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. यापेक्षा या युगपुरुषाचा आलेख कोणत्या शब्दामध्ये मांडावा. आपल्याला आश्चर्य वाटेल. शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांची तुलना केली, विश्वास बसणार नाही. पण त्या तुलनेमध्ये लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या पेक्षा अधिक प्रतिकूल कालखंड हा शिवरायाच्या वाट्याला आला. त्याच्या पराक्रमाला आणि शौर्याला तोड नाही असा उल्लेख सातवळेकर करतात. शिवचरित्र ऐकणं रोमांचक आहे. शिवचरित्र हृदयात धारण करणं त्याही पेक्षा रोमांचक आहे. पण अवघड आहे ते शिवरायांची प्रेरणा आपल्या बुद्धीमध्ये जागवणं, त्या बुद्धीला शिवचरित्राची प्रेरणा देणं. अंशतः का होईना तसं शिवचरित्र, त्यातले सद्गुण व्यवहारामध्ये आचरण. आम्ही एकदा वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार आणि सगळं विसरून जाणार. शिवाजी महाराज कळले लोकमान्य टिळकांना, म्हणून त्यांनी नवीन इतिहास निर्माण केला. लोकमान्य टिळकांना जसा शिवराय कळला तसे हे महाराज कळले स्वातंत्र्यवीर सावरकरांना. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा. काय एक एक ओळ लिहिलेले आहे त्यांनी. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, तू हिंदू राष्ट्राचा, हिंदू समाजाचा नृसिंह आहेस. मेलेल्या हिंदू राष्ट्रातून काळोखातून अग्नीसारखा विजयसारखा प्रगट झालास. अवघ्या शत्रूंना पालथ घातल्यास, केवळ नूतन सृष्टी निर्माण केलीस. प्रभो तू साक्षात हिंदू राष्ट्राचा, हिंदू लोकांचं प्रतिनिधित्व करणारा नृसिंह आहेस. सावरकरांनी म्हटलं ते काही खोटं नाही आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र आळवायचं, गायचं, आपल्या मनामध्ये साठवायचं, त्याचं चिंतन करायचं. ते आपला समाज तसा नीती संपन्न व्हावा, सदाचार संपन्न व्हावा. महाराजांनी धारण केलेले सद्गुण तुमच्या आमच्या ठाई अंशतः यावे. माणसं बेरीज आणि गुणाकारांनी जोडली जावीत. हिंदूंनी नेहमी गुणाकार करावा, नेहमी बेरीज करावी. हिंदूंचं संघटन व्हावं, हिंदूंची शक्ती वाढावी. वंदे मातरम या राष्ट्रामध्ये निर्माण व्हावं.
वंदे मातरम. महाराज दुसरं काय आचरलेलं आहे? हे मातृभूमी, हे राष्ट्रभूमी, हे भारत माते तुला वंदन असं. या राष्ट्रभूमीच्या सत्वासाठी, आत्मगौरवासाठी, अभिमानासाठी स्वराज्याचा यज्ञ महाराजांनी मांडला. तुम्हा आम्हाला आज तो पुन्हा मांडता आला पाहिजे. स्वराज्य मिळालं, पण आज स्वराज्य आहे का? स्वराज्य निर्माण झालं का? रामराज्य निर्माण झालं का? स्वातंत्र्य मिळालं, खरंच मिळालं का हो? कुणीही जर या राष्ट्रावर राज्य करत असेल आणि आमची माणसं मुजरे घालत असतील तर हिंदुस्थानला, भारताला स्वराज्य मिळालं? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणून राजांची प्रेरणा घ्यायची, राजांचं चरित्र अभ्यासायचं. स्वराज्य साधनेची लगबग कैसी केली असे, हे ज्याला कळलं त्याला शिवचरित्र कळलं. ती प्रेरणा आपणही आपल्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये भरून घेऊया आणि तसं आचरण करायला प्रवृत्त होऊया. गेले 8 दिवस आपण हे शिवचरित्र सानंद गात आहोत. किती गावं तितका आनंद प्रतिदिनी वाढतोय, वर्धिष्णू होतोय. किती सांगावं, ही खरी तर काय म्हणायचं, बाहेरची एक स्थूल रूपरेषा आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये खोलवर किती अवगाहन करावं तेवढं थोडं आहे. कधी पुढे योग आला तर 15 दिवस आपण किमान शिवचरित्र गाऊया आणि त्यांच्या चरित्रामधले अनंत पैलू उलगडून दाखवूया. इतकं ते संपन्न आणि भव्य चरित्र आहे. आपण इतक्या प्रेमाने आलात आणि शिवचरित्र ऐकलं. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतया विण. आणि म्हणून वक्त्याला श्रोते धन्य करत असतात. एरवी गवतच असतं, पण गजाननाला वाहिलं की त्या दुर्वा होतात, ते गवत नाही राहत. एरवी झाडाचं पान असतं, पण शिवलिंगावर, पिंडीवर वाहिलं की मग आपण त्याला म्हणतो बिल्वदल, बर का, त्याला पावित्र्य प्राप्त होतं. एरवी रानातलं एखादं रोपटं वाटावं ज्याला फूल नाही, फळ सुद्धा नाही, पण विठ्ठलानी त्याची माळ करून गळ्यात घातली की आपण त्याला तुलसी दल म्हणतो, त्याला पावित्र्य प्राप्त होतं. त्या गोष्टीचा सन्मान होतो. तसा वक्त्याचा सन्मान आपल्यासारख्या जाणत्या श्रोत्यांच्यामुळे होतो. मी आपलं सर्वांचं ऋण शिरोधार्य करतो. असे एक अलौकिक चरित्र गायला आपण मला प्रेरणा दिलीत. माझ्या वाणीवर, माझ्या चित्तावर, अंतःकरणावर, बुद्धीवर उत्तमातले उत्तम संस्कार केलेत. मी आपला सर्वांचा ऋणी आहे. शिवरायांना हृदयात धारण करूया आणि समर्थांचा संदेश मनामध्ये ठेवून त्यांचं रूप, त्यांचा प्रताप, त्यांचा पराक्रम, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, सलगी देणं, स्वराज्याची लगबग करणं, सगळंच कसं होतं हे हृदयामध्ये धारण करूया. समाज एक संघ करूया आणि या राष्ट्राला बलवान करूया. शिवरायाची आरती गाऊया आणि मग आज या प्रवचनमालेची सांगता करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.